वन्स अगेन सगळ्यांचं स्वागत करतो या सेशनमध्ये. माझं नाव निपुण मनोहर. यावेळेस राज्यसेवेतून SST या पदावर माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सब्जेक्ट वाईज तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे त्या संबंधित आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चला. पहिला सब्जेक्ट येतो करंट. ठीक आहे, ही जे काही अनालिसिस मी केलेलं आहे फाईल पण GDCच्या पण टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे, माझ्या पण टेलिग्राम चॅनलला मी टाकलेली आहे. बघून घेऊ शकता. जर तुम्हाला इथे क्लिअर नसेल दिसत तर होप सो क्लिअर आहे. ठीक आहे, फाईल पण ती दिलेली आहे, ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर यामध्ये बघा करंटसाठी. ठीक आहे, आता करंटसाठी योजना या घटकावर बघा आधार डीबीटी ह्या योजना, आधार डीबीटी ह्यावर जनरली प्रश्न आधार डीबीटी किंवा मग जनधन योजना म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनच्या योजना, ह्या जरा योजना कशा येतात म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनच्या ज्या काही योजना येतात त्या थोड्याशा डीप लेवलला येतात. तर त्यामुळे त्या जनधन योजना स्पेसिफिकली ते रिपीटेड प्रश्न त्यावर तुम्हाला येतात. तर जनधन योजना तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. इकॉनॉमिक्सचा अनालिसिस मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे बरं का अगोदरच्या याच्यामध्ये. पेपर अनालिसिस कसं करावं ते इकॉनॉमिक्सची स्ट्रॅटेजी त्यामध्ये ऑलरेडी शेअर केलेली आहे, तर नक्की बघा ते तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर मग इतर ज्या काही योजना येतात यामध्ये इतर राज्याच्या योजना येतात. ठीक आहे, जनधन डीबीटी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं हे रिपीट झालेली आहे, त्यामुळे ह्या योजना तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर मग पर्यावरणाशी संबंधित एक योजना होती स्पर्शगंगा योजना. ठीक आहे, स्पर्शगंगा योजना तर ही 2014ला विचारलेली आहे. तर ह्या ज्या योजना आहेत तर यावर प्रश्न हे शॅलो लेवलला आहे, खूप डीप लेवलला जात नाही प्रश्न, एकदम शॅलो लेवलला आहे. योजनाचा उद्देश बघायचा. ठीक आहे, योजना केव्हा सुरू झाली. ठीक आहे, आणि योजना त्यामध्ये मग कुठून सुरू झाली ते पण एक थोडासा महत्वाचा फॅक्ट होतो. ठीक आहे, ते आणि एक स्पेसिफिक ओकेजनवर सुरू झालेली असेल. ठीक आहे, जशी सांजी योजना आहे. सांजी योजना ही जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिवशी सुरू झालेली आहे. तर तशा प्रकारचे फॅक्ट पण तुम्ही स्पेशल फॅक्ट पण तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. राईट, तर त्यामुळे योजना हा टॉपिक करताना म्हणजे तुम्ही शॅलो लेवलला करा. ठीक आहे, मेजर गोष्टी जरी केल्या तरी तुमच्या योजनाचे प्रश्न तुमचे सुटतील. आणि जनधन योजना ही थोडीशी तुम्ही डेप लेवलला करा. ठीक आहे, जनधनचे जे मग 3 टप्पे आहेत ते पण प्रॉपर करून घ्या. प्रत्येक टप्प्यामध्ये काय काय येतं ते पण प्रॉपर करून घ्या. ठीक आहे, सो असं तुम्ही योजनाचा अप्रोच तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, आणि करंटच्या पुस्तकातून योजना ज्या कव्हर केलेल्या असतात, लेटेस्ट योजना ज्या दिलेल्या असतात ते शेवटी समराईज फॉर्म मध्ये दिलेले असतात, ते पण तुम्ही करू शकता. किंवा देसले भाग 2. ठीक आहे, देसले सरांचं भाग 2 जे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे त्यातली योजना तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. अजून एक त्यामध्ये थोडंसं सांगतोय, ज्या योजना लेटेस्ट योजना असतात. ठीक आहे, लेटेस्ट योजना आणि फ्लॅगशिप योजना. लेटेस्ट आणि फ्लॅगशिप योजना लक्षात ठेवा, हे लेटेस्ट आणि फ्लॅगशिप योजना. फ्लॅगशिप योजना म्हणजे कशा कोणत्या की ग्राम सडक योजना फ्लॅगशिप योजना आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना फ्लॅगशिप योजना आहे, मोठ्या योजना आहेत. ठीक आहे, तर ह्या योजनांच्या तारखा माहिती असणं अपेक्षित आहे. लेटेस्ट योजना आणि फ्लॅगशिप योजना. ठीक आहे, तर त्या योजनांच्या तारखा माहिती असणं अपेक्षित आहे. पण त्यात जर योजना जास्त जुन्या असतील, ठीक आहे, तर तिथे थोडंसं प्रोबॅबिलिटी कमी होऊन जाते. तिथं थोडंसं इयर वगैरे चुकून येते, ते दिलं असतं तर शक्यता बरोबर असते. हे माझं ऑब्झर्वेशन, तुमचं काहीतरी वेगळं असू शकतं, पण मला जे वाटतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, सो जर योजना तुमची लेटेस्ट असेल, फ्लॅगशिप योजना असेल, तर त्याचं इयर वगैरे थोडंसं त्याविषयी तुम्ही कॉन्शियस असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, नंतर पुरस्कार. आता पुरस्कारावर जे काही प्रश्न येत आहेत, पुरस्कारावर जे काही प्रश्न येत आहेत ना, तर त्यामध्ये बघा साहित्य अकादमी पुरस्कार, मेजर पुरस्कार तुम्हाला प्रश्न यामध्ये दिसतील. ठीक आहे, यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, नंतर मग नोबेल पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार. ठीक आहे, आणि ज्ञानपीठ रिपीट तुम्हाला इथे दिसतील, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, नोबेल पुरस्कार, याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील. ठीक आहे, सो हे जे प्रश्न आहेत मेजर जे हे आहेत, काय म्हणता येईल त्याला, मेजर जे पुरस्कार आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत, ही एक महत्वाची गोष्ट. आणि मेजर पुरस्कारामध्ये त्याचा पण बेसिक डेटा तोच तुम्ही प्रॉपर जर केला तर त्याच्यावरती तुमचे प्रश्न तुम्हाला सुटलेले दिसतील. जसं साहित्य अकादमी कोण देतं. ठीक आहे, साहित्य अकादमी कोण देतं, किंवा मग साहित्य अकादमीची स्थापना केव्हा झालेली. ठीक आहे, पहिल्यांदा पुरस्कार कोणाला मिळालेला,
ठीक आहे, लेटेस्ट पुरस्कार कोणाला आणि कशामध्ये मिळालेला, हा बेसिक फॅक्ट्स तुम्ही जर प्रॉपर त्याच्यावर कमांड आणले तर तुमचे प्रश्न सहज सुटू शकतात. सेम केस विथ नोबेल असो, ज्ञानपीठ असतो, ठीक आहे. ज्ञानपीठमध्ये आता ज्ञानपीठवर प्रश्न रिपीट होताना तिथेच प्रश्न चुकवण्याची शक्यता असते. किती भाषामध्ये देतात, काय देतात, कोण देतो, राईट. बेसिक फॅक्ट, ठीक आहे. प्रिलिम्स आहे, बेसिक फॅक्ट्स तुमचे व्यवस्थित असणं अपेक्षित आहे, ठीक आहे. याचा अर्थ काय ऍडव्हान्स फॅक्ट करायचे नाही असं नाही, पण ऍडव्हान्स फॅक्ट पण तुम्ही करायचे, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो तर त्या वेळेमध्ये मग कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन आणि खूप चांगली रिव्हिजन करायची असेल, डेटा परफेक्शन आणायचं असेल, तर मग कशावर आणायचं, तर तो बेसिक फॅक्ट्सवर आणायचा, ठीक आहे. चालेल. नंतर मग नोबेल पुरस्कार याला पण हे आहे, ठीक आहे. त्यानंतर मग दिवस, वर्ष, शताब्दी. तर त्याच्या अगोदर पुरस्कार हे मेजर पुरस्कारच करा तुम्ही. खूप छोटे-मोठे पुरस्कार करत बसला तर तुमचं ते म्हणजे कन्फ्युजन वाढण्याची शक्यता आहे. असं नाही एखाद्या वेळेस प्रश्न येऊनही जातो छोट्या-मोठ्या पुरस्कारावर. पण ते जर आता जर त्याच्यावर जास्त भर नसेल, तर मग कुठले पुरस्कार करावे? तर तेवढ्या सगळे पुरस्कार करण्यापेक्षा मग मेजर पुरस्कार करा. त्याच्यातनं तुमचे प्रश्न टॅकल होऊ शकतात. ठीक आहे. एखादा अपडेट आलाच तर ठीक आहे. मग त्याला तुम्ही लॉजिकली तो थोडंसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर मग दिवस, वर्ष, शताब्दी. तर शताब्दी अ, किंवा मग युनायटेड नेशनचा जो ग्लोबल मॅप आहे, त्याच्यावर बेसिकली प्रश्न आलेला होता. युनायटेड नेशन डेवर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. नंतर मग नोबेलच्या आय थिंक तो इथे शताब्दी वर्षाचा काहीतरी विचारलेलं होतं. ओके. सो अजून पर्यटन सप्ताह विचारलेला आहे 2018 ला. मानसिक आरोग्य दिन विचारलेला आहे. तर जे काही दिवस, वर्ष, शताब्दी तुम्हाला दिलेले असतात, ठीक आहे. ते एका पेजवर सेपरेटली इयर बुकमध्ये दिलेले असतात. ते तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे. त्यानंतर मग संस्था आणि आयोग. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिक्स करताना संस्था आणि आयोग यामध्ये मग आंतरराष्ट्रीय संघटना ज्या असतात, ठीक आहे. लेटेस्ट ज्या चर्चेतील आंतरराष्ट्रीय संघटना असतील, ठीक आहे. किंवा मग इतरही आंतरराष्ट्रीय संघटना त्या तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. आता जर तुमचं डिटेलमध्ये नाही केलेलं असेल तर मग जे म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना हा सेपरेट टॉपिकच आहे मेन्सला. ठीक आहे. किंवा देसले सरांच्या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनावर सेपरेट टॉपिक आहे. ठीक आहे. ते सेपरेट चॅप्टर आहे. तर ते तुम्ही करू शकता. ओके. सो ते जर तुम्ही जर नाही केलं असेल तर किमान जे अभिनव प्रकाशनाचं पुस्तक आहे किंवा कुठले इयरबुक असेल त्याच्या शेवटी शेवटी काय असतं एक चार्ट दिलेला असतो. ठीक आहे. एक चार्ट दिलेला असतो. त्या चार्टमध्ये आहे ना समराईज फॉर्ममध्ये तुम्हाला ते सगळं दिलेलं असतं. तर तो चार्ट तरी तुम्ही प्रॉपर जरा व्यवस्थित करून घेतलेलं तरी तुमचे हे संस्था किंवा आयोगावरचे प्रश्न टॅकल होऊ शकतात. तर ते सगळे आयोग किंवा संस्था व्यवस्थित करून घेणे अपेक्षित आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय असू द्या, राष्ट्रकुल असू द्या, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, एशियन, ठीक आहे, एनएसजी, ब्रिक्स, सगळं व्यवस्थित करून घ्या संस्था आणि आयोग. याच्यावर 100% रिपीटेड प्रश्न तुम्हाला दिसतील. त्यामुळे हाही टॉपिक तुमचा महत्त्वाचा होऊन जातो. ठीक आहे. नंतर अधिनियम आणि बिल. तर जसं भ्रष्टाचार बिलावर 2019 की 18ला हा प्रश्न विचारले, 19ला प्रश्न विचारला भ्रष्टाचार बिलाच्या संबंधित सिंपल प्रश्न होता तो. नंतर मग आरटीआयवर प्रश्न विचारलेला आणि जर महाराष्ट्राने एखादं महत्वाचं बिल जर पास करत असेल तर ते पण तुम्ही व्यवस्थित करणं इथे अपेक्षित आहे. ठीक आहे. आता ह्या अनालिसिसच्या माध्यमातून तुमची चेकलिस्ट अशी इथेच तयार होते बरं का. ते चेकलिस्ट तुम्ही शेवटी तुम्हाला सांगतो ते कसं करायचं ते. ठीक आहे. आणि चेकलिस्टचा उपयोग पण तुम्हाला सांगतो. नंतर मग व्यक्तिविशेष या घटकावर बघा. व्यक्तिविशेष आता कुठलाही म्हणजे टॉपिक कुठलाही असू द्या. तर यामध्ये मग जर स्पोर्ट असू द्या किंवा मग पॉलिटिक्स असू द्या, इतिहासामध्ये तर विषयच नाही. इतिहासामध्ये जे प्रश्न येतात ते व्यक्तीवरच जास्त फोकस असतात. ठीक आहे. व्यक्ती, संस्था यावर. तर तरीही इतर जे टॉपिक असतील तर त्याच्यामध्येही तुम्ही व्यक्तीवर जास्त फोकस करणं अपेक्षित आहे. जसं स्पोर्ट म्हटलं की तुम्हाला मग सायना नेहवाल, ठीक आहे, पी.व्ही. सिंधू याच्यावर प्रश्न येऊन गेलेले. ठीक आहे. आता इथे ऑस्कर पिस्टोरियसवर विचारलेला, केजरीवाल प्रश्न विचारला. बेसिकली हा राजकीय घडामोडी तेव्हा केजरीवालच्या निवडणुकाविषयी संबंधित होतं. ठीक आहे. यावेळेसचे महत्वाची व्यक्ती जर मग ते तुमचे एकनाथ शिंदे होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर मग एकनाथ शिंदे किंवा मग उद्धव ठाकरे यांच्यावर तुम्हाला प्रश्न, कारण की मावळते होते. ठीक आहे. मुख्यमंत्री ते असं व्यक्तिविशेष, पण त्याच्यावर मोर प्रोबॅबिलिटी याची जास्त आहे एकनाथ शिंदेची. ठीक आहे. तर जे चर्चेतील एखादं व्यक्तिमत्व असेल, ठीक आहे, तर त्याच्या संबंधित प्रश्न येण्याची शक्यता असते. ठीक आहे. जसं मग आता तिथं केजरीवालच्या निवडणुका तर त्यामुळे केजरीवालवर प्रश्न विचारून घेतलेला. ठीक आहे. नंतर मग इथे धीरेंद्र पालवर तेव्हाच काय आय थिंक सो त्यांचा डेथ झालेली होती धीरेंद्र पालवरची. तर त्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. तर एखाद्या व्यक्तीची महत्वाच्या पदावर नेमणूक,
किंवा मृत्यू, ठीक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण व्यक्ती व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर स्पोर्ट असू द्या, कुठलाही असू द्या, त्या हिशोबाने पण तुम्ही व्यक्ती फोकस करणं अपेक्षित आहे. आता इथं केजरीवाल बेसिकली हे राजकीय घडामोडींमध्ये मध्ये पण येऊ शकतं, ठीक आहे. तर त्यामुळे मग तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. असं. इव्हन कोणी स्पोर्टमध्ये चांगली कामगिरी केली असेल, तर त्या व्यक्तीविषयी किंवा त्याला एखादा चांगला पुरस्कार मिळाला असेल, तर त्या केसमध्ये मग तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येऊन जातो. ओके. नंतर पुस्तके, तर पुस्तकेचं जे करंटच्या पुस्तकामध्ये 1-2 पानं दिलेली असतात ते बघून घ्यायचे. त्या पुस्तकाचं तुम्हाला साधारण जोड्या लावायला याच्यावर रिपीटेड प्रश्न येतो. तोही महत्त्वाचा टॉपिक होऊन जातो. ठीक आहे. नंतर मग दळणवळण या घटकावर आता पहिले बायोफ्युएल विमान, ठीक आहे, किंवा पहिले बायोडिझेल कुठली कार आहे किंवा काय असेल, तर जे पहिल्या गोष्टी असतात ते पण थोडंसं तुम्ही करून घेणे अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि मेजरच करायचे. तर तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये दिसतील. ठीक आहे. नंतर मग राजकीय निवडणुका, राजकीय किंवा निवडणुका असं बेसिकली ते आहे. तर जे राजकीय घडामोडी असतात किंवा कुठले बिल पास केलेले असतात, तर ते राजकीय घडामोडीमधील जसं मग तेव्हाचा चर्चेतील विषय काय होता, समजा 14चा चारा घोटाळा हा चर्चेतील विषय होता. राजीव गांधी खटल्याशी संबंधित हे राजकीय विषय चर्चेत होता. ठीक आहे. तर तशा प्रकारच्या राजकीय घडामोडी किंवा मग 14 मध्ये इलेक्शन होतं, तर ठीक आहे. तर ते आणि तेव्हा मग केजरीवालचं पण तेव्हा आय थिंक सो ते सीएम झालेले होते. तर ते इलेक्शनच्या संबंधित, ते केजरीवालच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारून घेतलेला. तर अशा ज्या चर्चेतील घडामोडी असतात राजकीय, ते पण तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. नंतर मग अंतरिक्ष आणि विज्ञान संरक्षण यामध्ये आता मंगळ मोहीम तेव्हा जरा हे झालेली होती. ठीक आहे. मंगळ मोहीम तेव्हा लॉन्च करण्यात आली होती. तर ती महत्त्वाची मोहीम तिथे होती. नंतर मिलिटरी एक्सरसाइज तुम्हाला ज्या येतात. ठीक आहे. मिलिटरी एक्सरसाइज ते पण तुम्ही ट्रिकने लक्षात ठेवू शकता. तर त्याच्यावर पण एखादा प्रश्न फ्रेम होऊन जातो. ठीक आहे. नंतर मग ब्लू मून, सुपर मून ही तेव्हाची महत्त्वाची घडामोडी झालेली होती. ब्लू मून, सुपर मूनची त्यावर प्रश्न आले होते. सुपर कॉम्प्युटरवर एक म्हणजे फास्टेस्ट सुपर कॉम्प्युटर कुठला अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला तिथे आलेला होता. ठीक आहे. सो त्यामुळे मग अंतरिक्ष आणि विज्ञान यामध्ये मग त्यातले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे स्पेस मिशन असतात ना, स्पेस मिशन ते प्रॉपर करायचे. स्पेस मिशन आणि मिलिटरी एक्सरसाइज पण करून टाकायचे व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यावर पण एखादा प्रश्न फ्रेम झाला तर झाला. तर त्यामुळे स्पेस मिशन, लेटेस्ट स्पेस मिशन करायचे. फेमस असेल, जुनेवाले असतील तर त्यामध्ये मग फेमस वाले तरी किमान करायचे. फेमस. जसं चांद्रयान फेमस आहे. ठीक आहे. ते करून टाकायचे. त्याचा पण तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. ओके. आणि लेटेस्ट लॉन्च तर म्हणजे 100% करायचेच करायचे. नंतर खेळ, व्यक्ती विशेष आणि कामगिरी तेच आता स्पोर्टवर प्रश्न येतो, पण स्पोर्ट्स पण तुम्ही म्हणजे मेजर जे इव्हेंट असतात, एशियन झालेलं, ठीक आहे, ऑलिम्पिक झालेलं, राष्ट्रकुल झालेलं, तर मेजर इव्हेंट्स असतात ना, तेच तुम्ही त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये मग भारताचा कितवा नंबर आहे, भारताला कितवं पदक मिळालेलं, पहिला देश कुठला, अशा प्रकारचे जे इव्हेंट्स असतात, ते तुम्ही सगळे व्यवस्थित करणं त्यामध्ये अपेक्षित आहे. आणि आता जसं नीरज चोप्राची विशेष कामगिरी आहे. नीरज चोप्रा यांची ऑलिम्पिकमध्ये विशेष कामगिरी आहे. तर त्या व्यक्तीविषयी थोडंसं आपण म्हणजे करंटच्या पुस्तकामध्ये माहिती येऊन जाते. ठीक आहे. तर ती आपण व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. ऑलरेडी सांगितलं तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट असू द्या किंवा करंटच्या बाबतीत असू द्या, हिस्ट्रीच्या बाबतीत असू द्या. ठीक आहे. तर ते व्यक्तिविशेष जरा मॅटर करतं. ठीक आहे. कुठला इव्हेंट असला तरी. नंतर मग पर्यावरण आणि आरोग्य यामध्ये मग पर्यावरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वारसा स्थळे. याच्यावर रिपीटेड प्रश्न आहे. हे टॉपिक व्यवस्थित करायचा. त्यामध्ये मग बेसिक डेटावरच चुकवण्यात येतो बरं का. सध्या भारतामध्ये वारसा स्थळे किती आहे? किती मिक्स स्थळे आहेत? ठीक आहे. सांस्कृतिक किती? काय किती? तर अशा प्रकारचे. ठीक आहे. सांस्कृतिक किती? नैसर्गिक किती? असं. त्यामध्ये मग पहिले 5 देश असं. ठीक आहे. कुठल्या देशामध्ये सर्वाधिक जास्त आहे? अशा प्रकारचे. नंतर मग वारसा बघा रिपीटेड प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. नंतर अजून एक आरोग्याशी संबंधित एक डॉक्टर रेशिओवर एक आय थिंक सो अहवाल आलेला होता. त्यामध्ये मग भारतामध्ये अ, प्रति व्यक्ती मागे किती डॉक्टर्स आहेत, अशा प्रकारचा तो अहवाल होता. तर त्याच्या बेसिसवर हा एक प्रश्न आलेला होता आरोग्याशी संबंधित. ठीक आहे. सो हा झाला पर्यावरण आरोग्याशी संबंधित. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक ठरतो पर्यावरणामध्ये तो वारसा स्थळे. ठीक आहे. तर अशा प्रकार हा जो टॉपिक हा तुम्ही व्यवस्थित करून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. वारसा स्थळे. याचा डेटा तुमचा प्रॉपर पाठ असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. नंतर मग सांस्कृतिक सण, डान्स तर जे इयरबुक आहे त्याच्या एंडला जे 2-3 पानं दिलेले असतात सांस्कृतिक सण कुठले डान्स वगैरे असतील, तर त्याचं ते ते तुम्ही पाठ करून टाकलेलं आहे. की एखादा प्रश्न पडला तर पडला, तर ते पण तुम्ही करून घेणं अपेक्षित आहे. त्यावर पण प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. ठीक आहे. हे झालं करंटच्या बाबतीत. तर आता काय करायचं तुम्ही फक्त
करंटच्या बाबतीत किंवा कुठल्याही सब्जेक्टच्या बाबतीत. ही जे काही अनालिसिस आहे, हे तुम्ही स्वतःही करू शकता. पण हे मी माझ्यासाठी केलेलं होतं. नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवलं, परत रिराईट करून हे तुमच्यापर्यंत पोहोचवले प्रॉपर हँडरायटिंगमध्ये लिहून. ठीक आहे. 19 पर्यंत मी केलेलं होतं. 20चं जे सेपरेट अनालिसिस खाली दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. 21चं स्वतः तुम्ही करा. ठीक आहे. म्हणजे याच्यानुसार 21च्या पेपरचं स्वतः तुम्ही करा. ठीक आहे. हे फाईल तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनल याला पण भेटून जाईल. ठीक आहे. आणि काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर कॉल पण करू शकता, मेसेज करू शकता, काही करू शकता. ठीक आहे. टेलिग्रामला शक्यतोवर मेसेज करा. ओके. हां, तर हे जे काही करंटचे जे काही मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगितले, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही तुम्ही अनालिसिस एकदा केलेलं, त्यानंतर काय करायचं, जे टॉपिक जास्त रिपीट आहेत, तर त्याची एक लिस्ट बनवून घ्यायची किंवा मग यालाच तुम्ही हायलाइट, जसं मी इथे हायलाइट करून दिलेलं तुम्हाला. ठीक आहे. तर यालाच तुम्ही हायलाइट करून टाकलं, की ही झाली तुमची चेकलिस्ट, टॉपिकची चेकलिस्ट. जेव्हा एखाद्या वेळेस मग परीक्षेच्या 15 दिवस अगोदर किंवा मग एखाद्याला टेन्शन आलेलं असतं किंवा परीक्षेच्या 7 दिवस अगोदर एखाद्याला वाटतं, की माझं काही झालेलं नाहीये, ठीक आहे, मला काही आठवत नाही, तर मग तेव्हा मग ही चेकलिस्ट बघायची. ठीक आहे. माझे पुस्तक मग ते चेकलिस्ट मधून स्वतःला प्रश्न विचारायचा, माझं पुस्तक हे व्यवस्थित झालेलं आहे का? व्यक्तिविशेष झालेलं आहे का? अधिनियम बिल झालेलं आहे का? संस्था आयोग झालेला आहे, दिवस वर्ष झालेलं आहे का? त्याच्यावरून मला काय कळेल, अच्छा हे महत्त्वाचे टॉपिक हे माझे झालेले आहे. ठीक आहे. हे आपल्याला म्हणजे ॲटलीस्ट स्वतःचा अभ्यास स्वतःला माहिती असतो. त्यामुळे मग हे हे झालेलं असतं, तर हे तुम्हाला माहिती असतं. ठीक आहे. तर मग ते तुमच्या माइंडकडून एक सिग्नल येतं, की अच्छा हे टॉपिक माझे झालेले आहेत. तर इन्स्टंट कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी ही ॲक्टिव्हिटी फार महत्त्वाची ठरते. त्यासाठी ही चेकलिस्ट फार महत्त्वाची ठरते. ठीक आहे. पुढचा सब्जेक्ट बघूया आपण, क्वालिटी. आता क्वालिटीमध्ये लक्षात ठेवा. ओके. क्वालिटीमध्ये एक मिनिट द्या. हां. क्वालिटीमध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे काही प्रश्न येतात ते कोर क्वालिटीवर येतात आणि क्वालिटीमध्ये 2 भाग पडतात. एक क्वालिटी म्हणजे जे एम लक्ष्मीकांत बेसिक क्वालिटी, कोर क्वालिटी त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तुमचं पंचायत राज. ठीक आहे. संविधान, कोर क्वालिटी किंवा संविधान पण म्हणू शकतो याला आपण. ठीक आहे. किंवा पंचायत राज. असे 2 घटक आहेत. तर पंचायत राज या घटकावर साधारण 2 ते 3 प्रश्नच तुम्हाला साधारण दिसतील. ठीक आहे. तर यासाठी पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही. बुक लिस्टचं जे लेक्चर मी केलेलं, त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. ठीक आहे, की पंचायत राजसाठी ह्या 2-3 प्रश्नासाठी पूर्णच्या पूर्ण सेपरेट किशोर लवटे सरांचं सेपरेट पुस्तक वाचायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही जे काही पुस्तक तुम्ही रेफर करत असाल, लक्ष्मीकांत करत असाल, कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करत असाल, ठीक आहे. तर त्यामध्ये जे पंचायत राज दिलंय तेवढंच वाचा आणि लयच वाटलं तर हे जे यातलं लवटे सरांच्या पुस्तकामधील ते शेवटी टेबल्स दिले आहेत, टेबल दिले आहेत त्यांनी समराईज फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर तेवढे टेबल करायचे, सफिशियंट होऊन जाईल. ठीक आहे. 2-3 प्रश्न येतात, 2 पैकी 1-2 जरी टॅकल झाले सफिशियंट आहे. एक नाही आला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण हे जे पुस्तक आहे पंचायत राज हे तुम्हाला मेन्ससाठी सेपरेटली वापरणं आवश्यक आहे. ठीक आहे. साधारण 15 प्रश्न तुम्हाला पंचायत राजवर येतात. पंचायत राज जिल्हा प्रशासन. ओके. ठीक आहे. मग कोर क्वालिटीमध्ये आता कोर क्वालिटीमध्ये सगळेच टॉपिक जवळपास इम्पोर्टंट ठरून जातात नागरिकत्व सोडून. ठीक आहे. नागरिकत्व याच्यावर काही विशेष तुम्हाला प्रश्न दिसत नाही, पण जे मेजर टॉपिक आहेत त्याच्यावर सगळ्यावर तुम्हाला डिस्ट्रिब्युटेड प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यावर तुम्हाला रिपीट प्रश्न दिसते. आणीबाणीवर रिपीट प्रश्न आहेत. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्या ते व्हाईस प्रेसिडेंटवर जास्त प्रश्न यायला लागले. सध्या आता प्रेसिडेंटच्या निवडणुका चर्चेत आहेत. तर प्रेसिडेंटचे जे इलेक्शन्स आहेत त्याच्या बाबतीत प्रॉपर करून घ्या. ठीक आहे. महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे, ठीक आहे, महाराष्ट्र राज्यपाल. आता महाराष्ट्राच्या राज्यपालचं पण म्हणजे बेसिकली ते राज्यपालाबाबतीत करून घ्या. पण त्यात जर तुम्हाला जर महाराष्ट्राचे जे राज्यपाल असतील, ठीक आहे, तर त्यामध्ये त्यात जर लिस्ट जर तुम्हाला माहिती असेल तर ते पण एक थोडंसं बघून घेतलं तर बरं पडेल. ठीक आहे. पहिले राज्यपाल कुठले काय ते तुम्हाला करंटच्या पुस्तकामध्ये पण कव्हर होतं, काही टेन्शन नाही. ठीक आहे. नंतर मग घटना निर्मितीच्या बाबतीत, घटना निर्मितीच्या बाबतीत आता ज्या महत्त्वाच्या ज्या तारखा असतात, ठीक आहे, घटना निर्मितीच्या बाबतीत ज्या महत्त्वाच्या
घटना निर्मितीच्या बाबतीत ज्या महत्वाच्या तारखा वगैरे आहेत त्याच्यावर जास्त फोकस सध्या झालेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर तो तारखा वगैरे प्रॉपर तुम्ही करून घ्या. ठीक आहे. सो यातल्या यातल्या ज्या काही तारखा आहेत ना घटना निर्मितीच्या बाबतीतच्या, त्या म्हणजे परीक्षेच्या 1 दिवस अगोदर रिवाईज करून टाकायच्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं, मग ते साधे-साधे प्रश्न चुकायला लागतात. तर ते तारखा वगैरे प्रॉपर करून टाका. ह्यावर पण तुम्हाला रिपीटेड प्रश्न तुम्हाला यामध्ये दिसेल. ठीक आहे. राज्य विधिमंडळ आता बरेच लोक काय करतात, पार्लमेंट संसद वाचतात आणि राज्य विधिमंडळ पण सारखंच आहे. त्यामुळे मग ते तो टॉपिक स्किप करतात. पण परीक्षेमध्ये त्याचा प्रश्न चुकतो. तर तसं करू नका. मग जर तुमचं नाही होत असेल, नाही समजत असेल, तर मग तुम्ही एकदा राज्य विधिमंडळ पण वाचायला पाहिजे. ठीक आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूवर पण रिपीटेड प्रश्न तुम्हाला दिसेल. ठीक आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे. न्यायिक पुनर्विलोकन त्याच्यावर तुम्हाला रिपीट प्रश्न तुम्हाला दिसेल, तर तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. जनहित याचिका. ठीक आहे. ते पण तुम्ही प्रॉपर करून घ्या. म्हणजे ते जे 2-3 छोटे-छोटे चॅप्टर आहे, पण त्याच्यावर प्रश्न बनतोय. ठीक आहे. तर ते जरा व्यवस्थित करा. संसद अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता रिपीट प्रश्न तुम्हाला दिसतंय त्यामध्ये एका एका वर्षी 2-2, 3-3 प्रश्न पण तुम्हाला दिसेल. टॉपिक पण मोठा आहे. त्यामुळं हा पण टॉपिक जरा महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. निवडणूक आयोग रिपीटेड प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे कुठले पण निवडणूक आयोग असू द्या किंवा कुठले घटनात्मक आयोग असू द्या. घटनात्मक आयोग व्यवस्थितच करायचे. ठीक आहे. बिगर घटनात्मक आणि नॉन घटनात्मक. बिगर घटनात्मक मध्ये पण जे ह्युमन राईट कमिशन आहे ते त्याच्यावर जास्त रिपीट प्रश्न तुम्हाला दिसतील, तर ह्युमन राईट कमिशन प्रॉपर करून घ्यायचं. ठीक आहे. नंतर मग फंडामेंटल राईट डीपीएसपी रिपीटेड प्रश्न आहे, प्रॉपर करून घेणे. तिन्ही घटक. आता फंडामेंटल राईट्स मध्ये पण अप्रोच मेनली जे फंडामेंटल राईटचे जे एक्सेप्शन आहे, आर्टिकल 19 ला जे एक्सेप्शन आहेत, ठीक आहे, ते प्रॉपर करणं अपेक्षित आहे. जे फंडामेंटल राईटच्या संबंधित एक्सेप्शनवर जास्त करून प्रश्न फ्रेम होताना तुम्हाला दिसेल. डीपीएसपी वर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. जोड्या लावायला प्रश्न येतात फंडामेंटल ड्युटीजवर. आता फंडामेंटल ड्युटीज आणि फंडामेंटल कर्तव्य. ठीक आहे. ड्युटीज आणि फंडामेंटल राईट्स आणि मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. तर याच्यावर बेसिकली कर्तव्यावर प्रश्न फ्रेम करताना बेसिकली काय करतात, एखादं डीपीएसपी किंवा फंडामेंटल राईट हे कर्तव्यामध्ये घुसून देतात आणि विचारतात खालीलपैकी कुठले हे फंडामेंटल ड्युटीज नाही. ठीक आहे. किंवा मग खालीलपैकी कोणत्या फंडामेंटल ड्युटीज आहेत आणि ऑप्शन देतात. तर अशा प्रकारचा प्रश्न फ्रेम होतात. तर त्यामुळे याच्या बाबतीत तुमची क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. बघा, स्कोर हा तुमचा आहे ना, खूप जास्त पुस्तक, खूप जास्त लेक्चर करून वाढत नसतो. स्कोर हा तुमच्या अॅक्युरेसीने वाढत असतो, तुमच्या डेटावर कमांड. ठीक आहे. जेव्हा येते तेव्हा तुमचा स्कोर वाढत असतो. ठीक आहे. स्वतःच्या चुका सुधारून स्कोर वाढत असतो. सिली मिस्टेक टाळून स्कोर वाढत असतो. ठीक आहे. ह्या गोष्टी थोडंसं लक्षात घ्या. लय बेसिक आहे, पण बरेच लोक ह्या मिस्टेक करत आहेत. आताही करतायत. 4-4, 5-5 वर्ष झाले तरी ह्या मिस्टेक करत आहे. ठीक आहे. सो त्या गोष्टी थोडंसं तुम्ही समजून घ्या. सिली मिस्टेक टाळा, स्कोर वाढवा, असं आहे ते. ठीक आहे. नंतर मग संघ आणि त्याचे क्षेत्र, त्याच्यावरचे जे 4-5 आर्टिकल आहे ते प्रॉपर करून टाकायचे. ठीक आहे. लोक अदालत, दुय्यम न्यायालयावर एकच प्रश्न तुम्हाला इथं फ्रेम झालेला दिसेल, तरी पण करायचं, व्यवस्थित करायचं. लोक अदालतीवर प्रश्न येतोय. तर पॉलिटीमध्ये बेसिकली आहे ना, प्रश्न हे डायव्हर्स स्वरूपाचे आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे सगळे टॉपिक तुम्ही प्रॉपर करणं, व्यवस्थित पणे करणं अपेक्षित आहे यामध्ये. ठीक आहे. ऍटलीस्ट एवढे जे झालेले असतात तेवढे तरी टॉपिक, ज्यावर प्रश्न आलेले असतात ते टॉपिक तरी तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. राज्य निर्मितीवर आंतरराज्य संबंध, नंतर लोकल गव्हर्नमेंट, अधिकृत भाषा हा घटकावर तुम्हाला प्रश्न यायला लागलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग भाषेचा आर्टिकल, आता भाषावर म्हणजे त्याच्यावर म्हणजे शालो प्रश्न आहे. ठीक आहे. अधिकृत भाषावर शालो प्रश्न आहेत, म्हणजे भाषेचं कुठलं आर्टिकल आहे, राज्याच्या भाषेशी संबंधित कुठला आर्टिकल आहे किंवा काय, अशा प्रकारचं प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. ठीक आहे. चालेल. ओके. नंतर मग आता ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या गोष्टी असतात. परिशिष्ट, संविधानाचे भाग, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर करून घ्या. ठीक आहे. एक मार्क इथंच कलेक्ट करायचे असतात तुम्हाला. ओके. एक साधे प्रश्न येतात. ही म्हणजे समजा केंद्र राज्य संबंध हे कुठल्या संविधानाच्या कुठल्या भागामध्ये आहे. ठीक आहे. जर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, जसं मग परिशिष्ट झालं, नंतर मग ज्या लिस्ट आहेत, कॉन्करंट लिस्ट, ठीक आहे, कॉन्ट्री सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट, ह्या त्या लिस्ट मधील विषय ते पण प्रॉपर करून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय सगळंच पाठ करायची गरज आहे का? नाही. काय बऱ्याचशा गोष्टी लॉजिकल असतात. ठीक आहे. पण त्यामध्ये किमान जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते तरी तुम्ही प्रॉपर करून घ्या, म्हणजे त्या लिस्टचा प्रश्न टॅकल करायला सोपं जातं. ठीक आहे.
बऱ्याचदा जे कॉन्करंट लिस्टमध्ये जे आलेले विषय असतात ते रिपीट होऊन जातात. ठीक आहे. तर त्यामुळे ते आयोगाचे आलेले जे प्रश्न आहेत ते 25,000 मधून ते प्रश्न करून घ्यायचे. म्हणजे सगळ्या परीक्षेला आलेले एकाच ठिकाणी तुम्हाला भेटतील आणि ते विषय तुमचे म्हणजे त्याची प्रॅक्टिस तुमची चांगली होईल आणि त्याच्या माध्यमातून तुमचा हा अशा प्रकारचा जर लिस्टवर प्रश्न आलेला तो टॅकल करायला सोपा जाईल. ठीक आहे. घटना दुरुस्ती नागरिकत्वावर प्रश्न तुम्हाला काही विशेष दिसत नाहीये. ठीक आहे. तर तो टॉपिक एवढा काही विशेष नाहीये. करायचं असेल बरोबर करून टाकायचं. तर अशा प्रकारे पॉलिटीमध्ये तुम्हाला बघा लोकल गव्हर्नमेंटवर बघा, इथं प्रश्न दिसतोय तुम्हाला, इथं प्रश्न दिसतोय, इथे दिसतोय. म्हणजे 1 किंवा 2 तेच म्हणतोय मी. 1 किंवा 2च प्रश्न तुम्हाला त्यामध्ये लोकल गव्हर्नमेंटवर दिसतायत. ठीक आहे. आपण अझ्युम करू 3 प्रश्न आलेले आहेत त्याला. ठीक आहे. पण 3 प्रश्नांसाठी एवढं सगळं वाचण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे. मेनसाठी नक्कीच तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. पण जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो, ठीक आहे, आणि रिव्हिजन तुम्हाला जास्तीत जास्त करायचे असतात, त्या केसमध्ये मग खूप जास्त वाचायच्या नादी नका जाऊ. ज्या जी हे जे वाचा जिथे तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट येईल. ठीक आहे. जसं इकॉनॉमिक्समध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, पॉलिटीमध्ये कोर पॉलिटी. ठीक आहे. असं. नंतर मग सायन्स. तर सायन्समध्ये आता बघा, सायन्सची थोडीशी स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. हे थोडंसं बायोलॉजीचं बघा. बायोलॉजीमध्ये वनस्पतीशास्त्र आहे. ठीक आहे. नंतर मग प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि अजून कुठला एक टॉपिक येतो, डिसीजेस. या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. ठीक आहे. डिसीजेस किंवा मग येस. ठीक आहे. आरोग्य, हेल्थ, हे बेसिकली बायोलॉजीचं डिव्हिजन तुम्हाला दिसेल. यामध्ये बघा वनस्पतीशास्त्र, यामध्ये जे आता बेसिक कन्सेप्ट आहेत वनस्पतीशास्त्राच्या, त्याच्यामध्ये मग जे ट्रान्सलोकेशन, ठीक आहे. तर त्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे वनस्पतींचं श्वसन किंवा जे त्याला ट्रान्सलोकेशनला काय म्हणतात, म्हणजे वनस्पतीच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे काय म्हणतात त्याला, वाहून नेणे, काय म्हणतात, जे न्यूट्रिशन्स वाहून नेणे. ठीक आहे. न्यूट्रिशन किंवा इतर पदार्थ वाहून नेणे त्याला आय थिंक सो ट्रान्सलोकेशन म्हणतात. ठीक आहे. सो ट्रान्सलोकेशन, ट्रान्सपिरेशन ह्या ज्या मेजर कन्सेप्ट आहेत ना, ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही वनस्पती शास्त्रामध्ये कव्हर करून घ्या प्रॉपरली. त्याच्यावर तुम्हाला रिपीट प्रश्न दिसतो. ठीक आहे. असेंट ऑफ सॅप. ठीक आहे. असेंट ऑफ सॅप, जेसी बोसचं तुम्हाला ते उदाहरण दिलं होतं मी. ठीक आहे. असेंट ऑफ सॅपचा हा प्रश्न. तर ट्रान्सलोकेशनवर बेसिकली तुम्हाला रिपीट प्रश्न दिसतोय, तर ते तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि नंतर मग वनस्पतीचे उपयोग, वनस्पतीवरील रोग, वनस्पतीचे उपयोग. ठीक आहे. संप्रेरके पोषण. ठीक आहे. वनस्पतीचे संप्रेरक पोषण म्हणजे कोऑर्डिनेशन इन प्लांट्स असा बेसिकली जो टॉपिकचं टायटल आहे. ठीक आहे. तर कोऑर्डिनेशन हे प्लांट मधीलही कुठे गेलं ते, संप्रेरके व पोषण. ठीक आहे. तर वनस्पतीचे संप्रेरके आहेत, ठीक आहे, हार्मोन्स, ते कोऑर्डिनेशन हा टॉपिक वनस्पती शास्त्रामध्ये महत्वाचा ठरतो आणि प्राणीशास्त्रामध्ये पण महत्वाचा ठरतो. त्यामधले जे काही महत्वाचे मग हार्मोन्स वगैरे दिलेले असतात ते प्रॉपर करणं तुम्ही अपेक्षित आहे. वनस्पतीचे उपयोग व्यवस्थित करून घ्या. ते तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्ये वनस्पतीचे उपयोग तुम्हाला आय थिंक सो ते टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बॉटनीच्या याच्यामध्ये किंवा वनस्पती शास्त्राच्या याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. ते टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही दोन जे काही रोग किंवा त्याचे उपयोग याच्यावर जनरली तुम्हाला प्रश्न फ्रेम झालेले दिसतील. तर त्यामुळे वनस्पती शास्त्रामध्ये ट्रान्सलोकेशन, ट्रान्सपिरेशन, वनस्पतीचे उपयोग, वनस्पतीचे संप्रेरके पोषण आणि रोग याच्यावर तुम्हाला प्रश्न रिपीटेड फ्रेम झालेले दिसतील. तर हे महत्वाचे टॉपिक तुमच्यासाठी बॉटनीमध्ये ठरून जातात. ठीक आहे. नंतर मग कुठले टॉपिक करायचे ते मी ऑलरेडी टाकलंय बरं का. 11वीच्या पुस्तकातून कोणते टॉपिक करायचे ते ऑलरेडी मी टाकलेलं आहे. ते बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. टिक मार्क करून दिलेलं आहे ते इंडेक्स सहित. टेलिग्रामला दिलेलं आहे. टेलिग्राम हे आहे. ओके. हे टेलिग्राम चॅनल आहे. तिथे तुम्हाला मिळेल. ओके. नंतर प्राणीशास्त्रामध्ये बघा. प्राणीशास्त्रामध्ये टिश्यू, ऊती, नंतर मग पोषण. आता प्राणीशास्त्रामध्ये पोषण हा महत्वाचा घटक ठरतो. ऊतीवर तुम्हाला रिपीटेड प्रश्न नाहीये. पण पोषण हा जो घटक आहे, ठीक आहे, तर ते महत्वाचा ठरतो. पोषण या घटकामध्ये मग ग्लुकोज, फ्रुक्टोज,
ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर तुम्हाला रिपीट प्रश्न आलेले तुम्हाला इथे दिसतील. तर पोषण हा घटक तुम्हाला महत्वाचा ठरेल. प्राण्यांचे वर्गीकरण हा टॉपिक रिपीट प्रश्न आहे, पण लक्षात ठेवा हा टॉपिक बऱ्याच लोकांना समजायला अवघड जातो, पण सगळं पाठ करायची गरज नाही रे. प्रश्न लय शालो आहेत. राज्यसेवेला ह्या घटकावर आलेले प्रश्न लय शालो आहेत. ठीक आहे. जसं ते कॅरोलस लिनियसचा प्रश्न रिपीटेड प्रश्न विचारतोय. द्विनाम पद्धती कोणी दिलेली? 2-3 वेळा प्रश्न विचारलेला तो. ठीक आहे. अशा प्रकारचं म्हणजे पंचसृष्टीचे वर्गीकरण कोणी दिले? विटाकर. हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे बेसिक प्रश्न आहेत. खूप काही डिटेलमध्ये नाहीये. बेसिक गोष्टी करायच्या. मी ह्या वर्गीकरणाला कसा अप्रोच केला होता, बेसिक गोष्टी केलेल्या आणि त्याचबरोबर बस्के सरांच्या पुस्तकामध्ये ते काहीतरी मग 2-4 पानं दिलेले आहे. कसे चित्र दिलेले आहे. डायरेक्ट ते चित्र वाचायचं तुम्ही. ठीक आहे. जर समजा एखादं विचारलं, तर हे चित्रातून आलं तर आलं, नाही तर गेलं. त्याचा काही लोड नाही घ्यायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारचं मी ते केलेलं आणि जर आउट ऑफ बॉक्स प्रश्न असला तर आपल्याकडे जो अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तो वापरायचा. असा तो अप्रोच माझ्याकडे होता. मी ते वर्गीकरणावर म्हणजे मला ते टॉपिकच ऍक्च्युअली तो लक्षात नाही राहायचा. मग ते दिलं सोडून मी. त्याला काही जास्त डोकं नाही लावलेलं. ठीक आहे. उत्क्रांती या घटकावर बेसिक प्रश्न तुम्हाला येतात. ठीक आहे. सो हा घटक तुम्ही एक 10वीच्या पुस्तकामधनं पण आहे हा उत्क्रांती. पण थोडंसं 11वीच्या पुस्तकामध्ये उत्क्रांती इव्होल्युशन जरा चांगला दिलेला आहे वाटतं. ठीक आहे. तर उत्क्रांती तो पण तुम्ही करून घ्या. ओके. त्याच्यावर कारण की रिपीटेड प्रश्न आहे. ओके. नंतर मग संप्रेरके, हार्मोन्स, कोऑर्डिनेशन सिस्टीम. ठीक आहे. कोऑर्डिनेशन सिस्टीम याच्यावर तुम्हाला रिपीटेड प्रश्न तुम्हाला इथे दिसतायत. ठीक आहे. तर त्यामुळे हा पण टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. पचन संस्था. तर पचन संस्थेमध्ये जे काही संप्रेरके असतात किंवा काय, तर ते पण तुम्ही प्रॉपरली करून टाका. ठीक आहे. तर म्हणजे बेसिक प्रश्न आहे. पचन संस्थेवर रेग्युलर प्रश्न आहे, पण बेसिक प्रश्न येतात बरं का याच्यावर. तर त्यामुळे हा पण टॉपिक जरा चांगला करून टाकायचा पचन संस्था. आणि प्रश्न आहे ना शॅलो लेव्हलला आहे. आपण जातो डीप करायला, सगळं पाठ करत बसतो. आणि जर तुम्ही प्रश्नपत्रिका किंवा सायन्सच्या प्रश्नांचं अनालिसिस जर प्रॉपर केलं, ठीक आहे. सायन्सच्या प्रश्नांचं जर तुम्ही अनालिसिस जर केलं, ठीक आहे. तर तुम्हाला कळेल की खूप काही आपल्याला पाठ नाही करायची गरज आहे. बरेचसे काही गोष्टी पाठांतरावर पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही डोकं लावून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. बायोलॉजीमध्ये खूप गोष्टी पुस्तकामध्ये कुठल्याही सायन्सच्या पुस्तकामध्ये खूप गोष्टी पाठ करायला दिलेल्या आहेत. खूप सारा डेटा दिलेला आहे. ते डेटा एखाद्या नोट्स म्हणा किंवा कुठली टेस्ट सिरीज आता बघा, एक डेटा देण्यामागचं एक तुम्हाला ते थोडंसं लॉजिक सांगतो त्याचं मागचं. समजा तुम्हाला खूप डेटा दिलेला आहे. ठीक आहे. लय सारा डेटा दिलेला आहे आणि त्याच्यातलं मग काहीतरी आलेलं ह्या डेटातला काहीतरी आलेलं, तर मग असं होतं ना मग ते, की आमच्या पुस्तकातून आलेलं. ते समजा 10 फॅक्ट दिलेले त्यातला एक फॅक्ट आलेलं समजा. ठीक आहे. तर मग आमच्या पुस्तकातून आलेलं किंवा आमच्या टेस्ट सीरीज मधून आलेलं. त्यामुळे बघा यूपीएससीच्या कुठल्या टेस्ट सीरीज असतात ना, त्याच्या मागचं सिंपल लॉजिक असतं. यूपीएससी मी म्हणजे एक्सप्लेनेशन दिलेलं यूपीएससीच्या टेस्ट सीरीज बघितल्या. एक प्रश्न असतो त्याचं एक्सप्लेनेशन खूप मोठं असतं. मग एक्सप्लेनेशन खूप मोठं असतं आणि मग त्याच्यावर प्रश्न आला असता मग ते कसं होतं, की आमच्या टेस्ट सीरीज मधनं प्रश्न आलेला, आमच्या एक्सप्लेनेशन मधून आलेलं ते तसं मग ते सांगायला होतं. ते त्याच्या मागचं लॉजिक असतं. ठीक आहे. ते जाऊ द्या. सो पण आपल्याला समजायला पाहिजे बरं का, की परीक्षेत हे जे प्रॉपर जर अनालिसिस तुम्ही जर प्रॉपर केलं, ठीक आहे. हे जर अनालिसिस जर तुम्ही प्रॉपर केलं, तर तुम्हाला ते गोष्टी समजायला लागतील, की कुठलं सोडायचं, कुठलं पकडायचं. ठीक आहे. नंतर एक्सक्रिशन हा घटक लय महत्वाचा ठरतो. ठीक आहे. उत्सर्जन संस्था हा घटक लय महत्वाचा ठरतो. याच्यावर लय रिपीट प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे. एक्सक्रिशन हा घटक अतिशय महत्वाचा आहे. रिपीट प्रश्न तुम्हाला दिसतील याच्यामध्ये. ठीक आहे. हा घटक तुम्ही एकदम प्रॉपर करा. लय महत्वाचा आहे. श्वसन यावर पण तुम्हाला रिपीट प्रश्न दिसतात. त्यामध्ये मग वनस्पतीचे श्वसन, ट्रान्सपिरेशन. ठीक आहे. ते पण लय महत्वाचं ठरतं. ठीक आहे. वनस्पती श्वसन त्याच्यावर रिपीट प्रश्न तुम्हाला दिसेल. रक्ताभिसरण संस्था किंवा ब्लड ग्रुप त्याच्यावर तुम्हाला रिपीट प्रश्न दिसतात. तो प्रॉपर करा. अस्थि संस्था म्हणजे काय? स्केलेटन सिस्टम. याच्यामध्ये 11वीचा जो टॉपिक आहे ना, त्याच्यावर प्रश्न यायला लागले आता. स्लाइडिंग फिलामेंट थेअरी किंवा हे तुम्हाला 11वीच्या पुस्तकात आहे. ठीक आहे. याचे कार्य 11वीच्या पुस्तकात आहे. ठीक आहे. आता हे तर सिंपल होतं, पण स्लाइडिंग फिलामेंट थेअरी हे तुमच्या स्टेट बोर्डमध्ये सापडणार नाही. म्हणजे सॉरी 10वी पर्यंत स्टेट बोर्डमध्ये नाही सापडणार. 11वीच्या पुस्तकात आहे. ठीक आहे. तर याच्यावर स्केलेटन सिस्टमवर तर 19ला 2 प्रश्न आलेले होते. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी, डीएनए, आरएनए याच्यावर तुम्हाला डीएनए, आरएनए वर तुम्हाला प्रश्न दिसतील.
डीएनए आरेवर ते बेसिक जे दिलेलं आहे पुस्तकामध्ये ते तुम्ही कराच. पण त्याच्यावर मग गोल्डन रेसवर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. हे पण तुम्हाला आय थिंक सो आता बायोटेक्नॉलॉजी हा जो चॅप्टर आहे हा 12वी मध्ये आहे एक चॅप्टर. ठीक आहे. 12वीच्या पुस्तकामध्ये. जमलंच तर तो करा, नाहीतर मग भस्के सरांच्या पुस्तकामध्ये जो दिलाय तो करा किंवा 10वीच्या पुस्तकामध्ये आय थिंक सो आहे याच्यावर थोडंसं बेसिक. ठीक आहे. डीएनए, आरएनए ते तुम्ही करा किंवा मग ते नसेल तर मग भस्के सरांच्या पुस्तकातून ते जे डीएनए, आरएनए किंवा बायोटेक्नॉलॉजी संबंधित छोटंसं चॅप्टर दिलाय तो एक करा. ठीक आहे. रोग, ठीक आहे. तर डिसीजेस यामध्ये मग मिनमाटा, ॲग्रोमायसिन म्हणजे ॲग्रोमायसिन बेसिकली हे औषध विचारलेली होती. मिनमाटा हे विचारलेलं होतं. ठीक आहे. एड्स केव्हा सुरू झालेला? ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न. ठीक आहे. क्लोरीन का मिक्स करण्यात येते? अशा प्रकारचा प्रश्न हे विचारलेले होते. लक्षात ठेवा. ओके. तर जे काही डिसीज आहेत ते थोडंसं करून घ्या. पण खूप त्याच्यामध्ये पण आता खूप म्हणजे काही एखाद्या डिसीजचे औषधं वगैरे दिलेले असतात. तर सगळ्याच पाठ करायची काही गरज नाही. महत्त्वाचं एखादं याचं करा. पण ते जर नाही लक्षात राहिलं असेल तर सोडून द्या. काही प्रॉब्लेम नाही. एकदा विचारलंय म्हणून काही सगळं काही करायचं नाही. ते पण केव्हा विचारलंय? जुन्या पॅटर्नमध्ये विचारलेलं आहे. नवीन पॅटर्नमध्ये नाही आहे तशा प्रकारचं. ठीक आहे. तर पर्टिक्युलर रोग कशामुळे होतो? कशाची डिफिशियन्सीमुळे होतो? ते ते बेसिक करा. ठीक आहे. नंतर मग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तर 11वी मध्येच आय थिंक जो हा एक चॅप्टर आहे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवाला. दळणवळणाशी संबंधित एक्झॅक्ट चॅप्टरचं नाव आठवत नाही मला. तर त्याच्यातून बेसिकली हा प्रश्न फ्रेम झालेला होता. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे दळणवळण उपग्रह. ठीक आहे. उपग्रह म्हणावं किंवा मग दळणवळणाच्या संबंधित कम्युनिकेशनच्या याच्यामध्ये पर्टिक्युलर उपग्रह कुठल्या टाईपचा आहे. ठीक आहे. आणि लेटेस्ट लॉन्च पण ते तुम्हाला करंटमध्ये जे सांगितलं ते तुम्ही करून घ्या. आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी महत्वाचं काय की ते हे आहेत उपग्रहाचे प्रकार. ठीक आहे. सन सिंक्रोनस आणि जिओ सिंक्रोनस हे जे सॅटेलाइटचे टाईप आहेत ते त्याचं थोडंसं बेसिक बघून घ्या तुम्ही. काहीच्यावर प्रश्न फ्रेम होत असतात. ते हे थोडंसं बेसिक आपल्या म्हणजे मेन्सला सायन्स टेकमध्ये आहे थोडंसं ते. ठीक आहे. प्रीला आय थिंक तो 11वीच्या पुस्तकात आहे वाटतं हे. थोडंसं बघून घ्या जर असेल नसेल तर मग थोडंसं मेन्सच्या एखादं पुस्तक बघून किंवा मग येस मेन्सच्या एखादं जर सायन्स टेकचं पुस्तक असेल त्यातून थोडंसं हे बघून घ्या. ठीक आहे. सॅटेलाइटच्या संबंधित. ठीक आहे. बेसिक. जास्त डीप जायची काही गरज नाही. लेटेस्ट त्याच्यातही सगळ्यात महत्वाचे काय काय येतात लेटेस्ट लॉन्च. ठीक आहे. लेटेस्ट कोणते लॉन्चेस. ठीक आहे. कोणकोणते उपग्रह सोडले, काय सोडले हे थोडंसं करून घ्या प्रॉपर. ठीक आहे. ॲग्रीकल्चर अँड टाइप्स ऑफ फोटोसिंथेसिस. ॲग्री प्लांट्स अँड टाइप्स ऑफ फोटोसिंथेसिस हे पण तुम्हाला 11वीच्या याच्यामध्ये आहे. ॲग्रीकल्चरच्या पुस्तकामध्ये पण आणि प्लांटच्या संबंधित एक चॅप्टर आहे. म्हणजे बॉटनीमध्येच बेसिकली हा चॅप्टर आहे. तर त्याच्याशी संबंधित प्लांट आणि त्याचे डिसीज त्याच्यावर प्रश्न आलेला होता. आणि C3, C4 प्लांट अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता. तो पण तुम्हाला त्या बॉटनीमध्ये तुमचा तो कव्हर होऊन जातो. तर ते पण तुम्ही म्हणजे बॉटनीमध्ये मग ते जे तुम्हाला सांगितलेलं आहे 2-3 बॉटनीचे महत्त्वाचे टॉपिक त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील तुमच्याकडून. तर ते तुम्ही प्रॉपर करून घ्या. टाइप्स ऑफ फोटोसिंथेसिस हे पण थोडंसं फोटोसिंथेसिस प्रॉपर टॉपिक करून घ्या. महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे. तर हे झाले बायोलॉजीच्या संबंधित. तर बायोलॉजीच्या संबंधित हे सगळे तुमचे महत्त्वाचे चॅप्टर आहेत. ठीक आहे. जे हायलाइट केले आहे ते सगळे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. पीडीएफ टाकलेली आहे. ट्रान्सलोकेशन, ट्रान्सपिरेशन, वनस्पतीचे उपयोग. ठीक आहे. संप्रेरके, कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. ठीक आहे. रोग, डिसीज इन प्लांट्स ते पण तुम्ही महत्त्वाचे ठरतात आणि प्राण्यांमधील डिसीज महत्त्वाचे ठरतात. प्राणीशास्त्रामध्ये पोषण, ते ग्लुकोज, फ्रुक्टोज वगैरे ते सगळं व्यवस्थित करा. फॅट, लिपिड वगैरे ते सगळं करा. नंतर मग वर्गीकरण बेसिक करा. उत्क्रांती हे पण महत्त्वाचं ठरतं. उत्क्रांतीवर तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहेत. ठीक आहे. ते 10वीच्या पुस्तकातून आणि 11वीच्या पुस्तकातून करा. संप्रेरके किंवा भस्के सरांच्या पुस्तकातून तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. नंतर मग पचन संस्था. पचन संस्था हे पण तुम्ही करा. एक्सक्रिशन महत्त्वाचा टॉपिक आहे. उत्सर्जन संस्था, श्वसन महत्त्वाचा टॉपिक आहे ते पण प्रॉपर करा. अस्थि संस्था प्रॉपर करा. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी, डीएनए, आरएनए हे करा. रोग, डिसीजेस हे प्रॉपर तुम्ही करून टाका. ठीक आहे. नंतर मग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी हे तुम्ही करंटच्या माध्यमातून करू शकता बरं का, काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्याचा जो बेसिकचा जो कन्सेप्ट आहे ना, काय जिओसिंक्रोनसचा जिओसिंक्रोनस आणि सनसिंक्रोनस असतात. ठीक आहे. तर जिओसिंक्रोनसचं मग हाईट किती असते, किती हाईटवरती असतात, सनसिंक्रोनस किती हाईटवर असतात.
ठीक आहे. सन सिंक्रोनसचा मेजर उपयोग काय, जिओ सिंक्रोनसचा उपयोग काय, संपला विषय. जास्त काय खूप एकदम बेसिक बेसिक वाटल्यास इंटरनेटवरून वाचूनही करू शकता, कसंही करू शकता. पण बेसिक बेसिक एकदा बघून घ्या ते. आलाच प्रश्न तर. ते 36,000चा प्रश्न फेमस आहे. ठीक आहे. 36,000 उंचीवर जिओ सिंक्रोनस हा सॅटेलाइट असतो. ठीक आहे. तर त्याच्यावर एक दोनदा प्रश्न आलेले आहे. ठीक आहे. ते थोडंसं करून घ्या. नंतर मग सायन्स मध्ये फिजिक्स. ठीक आहे. सायन्समध्ये फिजिक्स. आता फिजिक्सचा हे आहे ना, फिजिक्स आणि केमिस्ट्री बेसिकली हे दोन बेसिकली आहे ना स्कोरिंग घटक आहेत. ठीक आहे. तर यामध्ये जे प्रश्न येतात ना, हे स्पेसिफिक टॉपिकवरच येतात. ठीक आहे. आणि स्पेसिफिक टॉपिकवर रिपीट प्रश्न येतात. ते घटक तुम्ही जर प्रॉपर केले तर तुमचे मार्क फिक्स होतात. ठीक आहे. जसं आता कोर्सवर तुम्हाला 14 प्रश्न दिसेल. ठीक आहे. पण वर्क, ऊर्जा, एनर्जी याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसतील. वर्क, ऊर्जा किंवा शक्ती, पॉवर. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला हे रिलेटेड टॉपिक आहे. वर्क, ऊर्जा आणि ठीक आहे, एनर्जी, वर्क, एनर्जी आणि पॉवर हे रिलेटेड टॉपिक आहेत. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला एक एक प्रश्न दिसतील आणि 17-18ला एक एक प्रॉब्लेम आलेला पण बेसिकच प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेमचा एक व्हिडिओ टाकला होता मी माझ्या युट्यूब चॅनलला. ठीक आहे. युट्यूब चॅनलचं पण लिंक हेच आहे @निपुण मनोहर. ठीक आहे. जिथे 2011 ते 19चे जेवढे काही प्रॉब्लेम मला दिसलेले, ठीक आहे, ते सगळे मी सॉल्व्ह करून त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे. तो व्हिडिओ बघा, कामात येईल तुमच्या. ओके. तर ते बेसिक प्रॉब्लेम करा. खूप काही डीप लेव्हलला जायची काही गरज नाहीये. आणि एकदम फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम असतात. तर बेसिक फॉर्म्युले जरी बघितले तुम्हाला ते प्रश्न तुमचे टॅकल होतात. ठीक आहे. मोशनवर तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहे. कोलिजन लिनियर मोमेंटमवर प्रश्न आला आणि एक प्रॉब्लेम आला होता 2017ला. ठीक आहे. हीट या घटकावर रिपीट प्रश्न आहे. हा पण टॉपिक चांगला करणं अपेक्षित आहे. प्रकाश, आरसा, भिंग. आता हा टॉपिक तर म्हणजे फिक्स याच्यावर प्रश्न म्हणजे असणार. पण आता याच्यावरचे पहिले बेसिक प्रश्न नंतरून आता याची डेप्थ थोडीशी वाढलेली आहे. हे 11वीच्या लेव्हलला गेलेले आहे. 11वीच्या लेव्हलला गेलेले आहेत हे. ठीक आहे. प्रकाश, आरसा, भिंग याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत ते 11वी मधनं येत आहेत. ठीक आहे. तर ते तुम्ही प्रॉपर करा. साऊंड हा जो घटक आहे ना, तर या घटकावर जे काही प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे, हे पण रिपीटेड प्रश्न तुम्हाला दिसतील. साऊंड हा घटक हे पण रिपीटेड प्रश्न आहे. याच्यावरचे प्रॉब्लेम पण बेसिकच प्रॉब्लेम असतात. ठीक आहे. म्यू इक्वल्स टू लॅम्बडा असं काहीतरी आहे. व्हेलोसिटी ऑफ साऊंड इक्वल्स टू म्यू इंटू लॅम्बडा असं काहीतरी आहे ते फॉर्म्युला. त्याच्या बेसिसवरच तुम्हाला ते प्रश्न आलेले होते. ठीक आहे. ओके. व्हेलोसिटी ऑफ साऊंड म्यू इंटू लॅम्बडा. म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ काय म्हणतात त्याला, वेव्हज असं काहीतरी होतं ते. ठीक आहे. एक्झॅक्ट फॉर्म्युला हाच आहे. ठीक आहे. सो त्या फॉर्म्युलावर तुम्हाला बेसिकली ते प्रश्न येतात. तर ते पण तुम्ही बेसिक बघून घ्या बरं का. पण हा जो टॉपिक आहे ना, हा तुम्ही 11वीच्या याच्यातून करा म्हणजे करा. मी टिक मार्क करून दिलेला टॉपिक ते करा व्यवस्थित. ठीक आहे. ध्वनी हा पण टॉपिक प्रॉपर करा. ठीक आहे. नंतर मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे. हे जे आता हे तर एकदम बेसिक असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. वस्ते सरांच्या पुस्तकामध्ये पण शेवटी दिलेलं आहे. स्टेट बोर्ड मध्ये पण दिलेलं आहे. बेसिक प्रश्न येतात. ठीक आहे. पण याच्यावर फिक्स प्रश्न येतात. रिपीट प्रश्न आहे. प्रॉपर करून घ्यायचं. रेडिओ ऍक्टिव्हिटी, अल्फा, बीटा, गॅमा यांचं कंपॅरेटिव्ह इन्फॉर्मेशन त्याच्यावर तुम्हाला रिपीट प्रश्न दिसत आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक इंडक्शन, येस याच्यावर एक प्रश्न आलेला आहे. पण ठीक आहे, जास्त काही रिपीट प्रश्न तुम्हाला दिसत नाही. काही विषय नाही त्याचा. रोध, ठीक आहे, रेझिस्टन्स याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहे. हे थोडंसं बघून घ्या. रोध. ठीक आहे. नंतर मग केमिस्ट्री. ठीक आहे. तर फिजिक्सचं समजलं तुम्हाला. हेच महत्वाचे टॉपिक आहे. एवढेच टॉपिक प्रॉपर करा. याच्यावरच रिपीट प्रश्न तुम्हाला येत आहेत. ठीक आहे. वर्क वर्क फोर्स, तर वर्क, ऊर्जा, शक्ती, गती, उष्णता, प्रकाश, आरसा, भिंग, नंतर मग साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी, मॅग्नेटिक इंडक्शन हे तर नाही केलं तरी झालं. रोध करा. ठीक आहे. एवढेच महत्वाचे टॉपिक यामध्ये आहे. ओके. नंतर मग केमिस्ट्री. केमिस्ट्री या घटकामध्ये केमिस्ट्री यामध्ये आता याच्यामध्ये पण तसंच आहे. फिजिक्स सारखंच आहे. काही लिमिटेड टॉपिक आहे तेच प्रॉपर केलं तर तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट भेटू शकतो. जसं मग ऍटम अनुसंरचना याच्यावर फिक्स आहे. फिक्स म्हणजे फिक्स प्रश्न आहे अनुसंरचनेवर. ठीक आहे. तर तो प्रॉपर करा तुम्ही. याच्यामध्ये पण तुम्हाला कळेल. 11वीच्या पुस्तकामध्ये हा जो टॉपिक दिलेला आहे केमिस्ट्रीचा तो प्रॉपर करा. त्याच्यामधून तुम्हाला प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आणि इथे मी सगळे लिहून घेतलेलं बरं का. म्हणजे जिथं कुठल्या घटकावर प्रश्न आलेला आहे, रमण इफेक्टवर आला आहे, अणुबॉम्बवर विचारलेला आहे.
ठीक आहे. ए वर आणि झेड ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मासवर तुम्हाला प्रश्न, बेसिक प्रश्न आहे. थोडेसे मग ते थोडंसं आयसोटोन्स, आता हे 11वी मध्ये आहे. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये म्हणणार नाही. 10वीच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. तर तो महत्त्वाचा ठरतो. नंतर धातू मध्ये यामध्ये जे महत्त्वाचे आता केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ असा काहीतरी टॉपिक आहे वाटतं. आणि एक एलिमेंट, पिरियडिक टेबलमधील एलिमेंट असा एक 11वीचा चॅप्टर आहे. तर त्यामध्ये महत्त्वाचे काहीतरी एलिमेंट आहेत, जसं ऑक्सिजन, मिथेन, ठीक आहे. हे असे किंवा नायट्रोजन, याचे उपयोग त्यांनी तिथे दिलेले आहे. कशामध्ये? पिरियडिक टेबल एलिमेंट अशा प्रकारचा तो चॅप्टर आहे. ठीक आहे. तर त्याच्यामधनं जे महत्त्वाचे, जसं ऑक्सिजन झालं, हायड्रोजन झालं, नायट्रोजन, ठीक आहे, मिथेन, याचे महत्त्वाचे उपयोग आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ त्यामध्ये महत्त्वाच्या याचे उपयोग, गॅसेसचे किंवा याचे उपयोग ते तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत. एलिमेंटचे उपयोग ते तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत. तर ते थोडंसं प्रॉपर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आम्ल आम्लारी यामध्ये आम्ल-आम्लारी यामध्ये मग जे महत्त्वाचे ॲसिडिक आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत ते पण तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे. ॲसिडिक आणि बेसिक गोष्टी आम्लारीमध्ये ॲसिडिक आणि बेसिक जे महत्त्वाचे असतात ते पण तुम्हाला यामध्ये प्रश्न तुम्हाला फ्रेम झालेले त्यामध्ये तुम्हाला दिसतील. ठीक आहे. नंतर संयुगेने मिश्रण, तर कोलायडल म्हणून सोल्युशन म्हणून एक चॅप्टर येतो, कोलाइड्स. तर त्याच्यामध्ये जे मिश्रणाशी संबंधित किंवा कोलाइडशी संबंधित जे काही प्रश्न आहे ना, त्या चॅप्टर मधून येतात. ते पण थोडंसं बघून घ्या बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. आणि रिएक्शन, तर रिएक्शनवर जे काही प्रश्न येत आहेत ना, रिएक्शनवर जे काही प्रश्न येतात, शक्यतोवर ज्या काही रिएक्शन दिलेल्या असतात त्या रिएक्शन मोस्टली करेक्टच देतात. ठीक आहे. तर त्यामुळं जास्त काही लोड घ्यायची काही गरज नाही. ते काय आपण काय सीईटी देणारी व्यक्ती नाहीये. तर ती तेवढं पण आपल्याकडून एवढं पण अपेक्षा ठेवत नाही की तुम्हाला रिएक्शन टोटल पाठ असावे आणि सगळं असावं. ठीक आहे. तर ते शक्यतोवर मोस्टली करेक्टच देतात. तर रिएक्शन तुम्ही ज्या तुम्हाला बघायच्या असेल तेवढं बघायचं, नाही बघितलं तरी काही विषय नाही. सगळं करेक्ट म्हणायचं ते. ठीक आहे. हिस्ट्री, इतिहास. आता इतिहासामध्ये बघा, प्राचीन हिस्ट्री 2019 पर्यंत जो काही ट्रेंड होता ना, 2019 मध्ये प्राचीन हिस्ट्रीमध्ये प्रश्न जास्त फोकस होत होते. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, 8 प्रश्न जर तुम्हाला प्राचीन, एन्शियंट आणि मिडिव्हलवर जर 8 प्रश्न येत असेल, ठीक आहे. एन्शियंट आणि मिडिव्हलवर जर 8 प्रश्न येत असेल, तर 5 प्रश्न हे एन्शियंटवर येत होते, 3 प्रश्न मिडिव्हलवर येत होते. असं डिस्ट्रिब्युशन तुम्हाला 19 पर्यंत दिसेल. 20 मध्ये हे डिस्ट्रिब्युशन कसं झालेलं? समजा 8 प्रश्न आलेले, तर त्यापैकी वर 2-3च प्रश्न आलेले आणि मेडिव्हलवर मग ते जास्त फोकस झालेला. ठीक आहे. असं 20 मध्ये डिस्ट्रिब्युशन झालेलं. 21 मध्ये काय झालेलं? 21 मध्ये बेसिकली अँशियंट मिडिव्हलवरचा फोकसच काढून टाकलेला आणि सगळा फोकस मग हा इकडे मॉडर्न आणि समाज सुधारक त्याच्यावर गेलेला. ठीक आहे. आता अशा प्रकारचं तुम्हाला थोडंसं पॅटर्न चेंज तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये दिसेल. ठीक आहे. तर तशा प्रकारचा आता त्या अप्रोच ऑलरेडी मी जो अगोदरचं लेक्चर केलेलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते अप्रोच सांगितलेला. ठीक आहे. बुकलीत जे तुम्हाला एक्सप्लेन केले होते त्यामध्ये अप्रोच तुम्हाला सांगितलेला. यामध्ये पण सांगतोय, थोडंसं बघून घ्या थोडंसं डिटेलमध्ये. प्राचीनमध्ये आता जो 13 ते 19 पर्यंत जे काही प्रश्न येत होते ना, हे म्हणजे डिस्ट्रिब्युटेड प्रश्न आहे बरं का. तसे महत्त्वाचे टॉपिक हे सगळेच आहे याच्यामध्ये प्राचीनमध्ये. हडप्पा, ताम्रप्रशांत, वैदिक संस्कृती, उत्तर वैदिक, महाजनपदे, ठीक आहे, पोस्ट मौर्य, प्री गुप्ता, ठीक आहे, मौर्यन पिरियड, नंतर गुप्ता पिरियड आणि पोस्ट गुप्ता पिरियड. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न फ्रेम झालेले दिसतील. आता याच्यामध्ये असं हे सगळं टॉपिक करणं अपेक्षितच आहे, कारण की प्रश्न हे डिस्ट्रिब्युटेड आहेत. एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड प्रश्न नाहीये. ठीक आहे. कधी याच्यावर आले तर कधी याच्यावर पण येऊन जाईल. ठीक आहे. तर जिथे आता प्रश्न नाही तिथे पण येऊन जाईल. तर त्यामुळे सगळंच व्यवस्थित करा. काही प्रॉब्लेम नाही प्राचीनमध्ये. जे हायलाइट केलेले आहे ते टॉपिक, तर तुम्हाला प्रश्न तुम्हाला इथे दिसत आहे. सगळे रिपीट प्रश्न आहेत. हडप्पा संस्कृती म्हणा, वैदिक, प्री-वैदिक, महाजनपदे. ठीक आहे. सोर्सेस ऑलरेडी सांगितलेले आहे मी. बुकलिस्ट बघून घ्या. बुकलिस्टचं लेक्चर अपलोड झालेलं आहे. नंतर मग मेडिव्हल हिस्ट्रीमध्ये, आता मेडिव्हल हिस्ट्रीमध्ये बघा 19 पर्यंतचा जे ट्रेंड होता ना, त्याच्यामध्ये हा जो घटक आहे 2014चं जर एक्सेप्शन सोडलं तर तुम्हाला आहे ना, मेजर फोकस हा तुमचा हे याच्यावर तर आलेलंच नाही. राजपूत, मराठा, बहामन याच्यावर नाही आलेलं. बेसिकली प्रश्न हे आहे ना, विजयनगर किंवा दक्षिणेतील राज्ये, ठीक आहे, इथे आणि गुलाम खिलजी तुगलक किंवा दिल्ली सल्तनत याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. आणि विजयनगर दक्षिणेतील राज्य याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसतील. हा जो घटक आहे, हा घटक, ठीक आहे, तर इथे तुम्हाला फक्त 2014ला तुम्हाला एक प्रश्न डिस्ट्रीब्यूट झालेला दिसेल. तरी पण करून घ्यायचं. ठीक आहे. सोडायचं नाही, करून घ्यायचं. मुघलवर पण प्रश्न येत आहेत. ठीक आहे. मुघलवर पण आता पण प्रश्न आलेला होता. मुघलातील दरबारातील चित्रकार.
ठीक आहे. पण त्याचं उत्तर एकदम इझी होतं. ऑल ऑफ द उत्तर होतं त्याचं. ठीक आहे. ते म्हणजे प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच जो आहे, की कुठे ऑल ऑफ द मारायचा, कुठे नाही मारायचा. ठीक आहे. तर हे जे अप्रोच आहे ना, मी माझ्या जो राज्यसेवा टिप्स अँड ट्रिक्स कोर्स आहे ना, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये म्हणजे 5 प्रश्नपत्रिका डिस्कस केल्या आहे. जी-एसच्या आणि सी-सॅटच्या. ठीक आहे. आणि अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच त्यामध्ये डिस्कस केलाय. ते तुम्ही बघा. तुम्हाला त्याचा तर जबरदस्त फायदा होईल. आणि नाही निदान जे एक लेक्चर आपण अपलोड केलेलं होतं. ठीक आहे. माहिती नसलेले प्रश्न टॅकल कसे करायचे. ठीक आहे. तर ते लेक्चर तरी बघा. तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. ओके. नंतर मग आता बघा, तर हे आधुनिकमध्ये जे तुम्हाला सांगितलं सॉरी मध्ययुगीनमध्ये मेजर प्रश्न इथं कॉन्सन्ट्रेट होते. तरी पण हे पण तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. सोडायला पुरवठत नाही. खूप काही मोठं नाहीये. छोटंसं चॅप्टर आहे. जर लुसेंट जर बघितलं तर तुम्हाला कळेल 80 पानं माझ्याकडे जे लुसेंट पुस्तक आहे ते 80 पानं मी जनरली प्राचीन मध्ययुगीनसाठी वाचत असतो. त्यामध्ये 45 पानं हे प्राचीनसाठी आहे आणि उर्वरित 35 पानं हे तुमचे याच्यासाठी आहे, मेडिव्हलसाठी आहे आणि मेडिव्हलसाठी हे 35 पानामध्ये मेडिव्हल कव्हर होऊन जातं आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातात. ठीक आहे. तर त्याच्यावरच प्रश्न तुम्हाला फ्रेम झालेले दिसतील. लुसेंटमध्ये वाचताना त्यामध्ये जे टेबल दिलेले असतात लुसेंटमधले, ठीक आहे. ते टेबल जरा प्रॉपर करा. टेबलमधनं प्रश्न फ्रेम होतात. ठीक आहे. आधुनिक. आधुनिकमध्ये बघा आता हां, आता आधुनिकचं मी सगळं टॉपिक इथे लिहिलेलं नाही, पण 2020चं सेपरेट अॅनालिसिस मी खाली दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल आधुनिकवर कसे प्रश्न दिलेले आहेत. पण आधुनिकमध्ये जर हे करताना थोडंसं तुम्हाला सांगतोय, सत्ता स्थापना ह्या घटकावर फोकस करा. समाज सुधारक या घटकावर तुम्ही फोकस करा. समाज सुधारक आणि वृत्तपत्र ह्या घटकावर फोकस करा. वृत्तपत्रावर तुम्हाला 1-2 एखाद प्रश्न तर किमान येतो. ठीक आहे. आणि समाज सुधारक या घटकावर तुम्हाला 2 ते समाज सुधारक आणि व्यक्तिविशेष याच्यावर तुम्हाला 2-3 प्रश्न फ्रेम झालेले दिसतील. सत्ता स्थापनावर याच्यावर एक रेग्युलर प्रश्न येतोय. बाकी जे प्रश्न आहेत ते तुमचे डिस्ट्रिब्यूट होऊन जातात इतर टॉपिकमध्ये. ठीक आहे. आता त्याचं 2020 मध्ये काय पॅटर्न चेंज झाला जेव्हा आपण 2020 चा अॅनालिसिस बघू. खाली दिलेलं आहे ते त्याच्यानुसार तुम्हाला कळेल. ठीक आहे. जिओग्राफी आणि जे मी बुक लिस्ट दिली आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण ते थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे बरं का आणि मॉडर्नला सध्या अप्रोच कसा करायचा सध्याच्या पॅटर्ननुसार. मॉडर्नला तुम्ही आधुनिक हिस्ट्री कसं वाचायचं ते पण ती कमीत कमी बुक लिस्ट म्हणून असं एक आपलं हे आहे. ठीक आहे. लेक्चर आहे. तर ते बघा जरा तुम्ही. कळेल तुम्हाला. नंतर मग जिओग्राफी पेपर अॅनालिसिस यामध्ये बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेत जिओग्राफी पेपर अॅनालिसिस यामध्ये बघा हे जे आहे फिजिकल जिओग्राफीमध्ये पृथ्वी, ऋतुनिर्मिती, उत्पत्तीचा सिद्धांत, पृथ्वीचा अंतरंग, ज्वालामुखी, भूकंप, ठीक आहे. ज्वालामुखी, भूकंप, नंतर लँडफॉर्म निर्मिती, भूरूप, खडक निर्मिती, हवामान, ठीक आहे. हे जे घटक आहेत जिओग्राफीमध्ये हे म्हणजे फिजिकल जिओग्राफीमध्ये हे सगळे घटक महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे. आता पृथ्वी आणि ऋतुनिर्मितीमध्ये मंगळावर तेव्हा बेसिकली मंगळ मिशन तेव्हा फेमस होतं त्यामुळे मंगळावर तुम्हाला त्याच्यावर रिपीट प्रश्न झालेला बरं का मंगळाचे तापमान याच्यावर. ठीक आहे. नंतर संपादन, रेखावृत्त हे बेसिक प्रश्न आहेत बरं का स्टेट बोर्ड मधनं आलेले. ठीक आहे. तर ते जरा 6वी-7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कळतील हे. तर पृथ्वी आणि ऋतुनिर्मिती हा चॅप्टरच आहे स्टेट बोर्डमध्ये. तर ते तुम्ही जरी केला तर त्याच्यावरून तुमचे हे प्रश्न टॅकल होतात. उत्पत्तीचा सिद्धांत यामध्ये आणि पृथ्वीचे अंतरंग हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक ठरून जातो. त्यामध्ये रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे. त्यामध्ये मग कोर एलिमेंट असू द्या, निफे, कुठले घटक असतात निफे, नंतर मग ते जे काही वरती कुठले घटक असतात सियाल, सायमा वगैरे ते सगळं विचारतात. तर ते जरा व्यवस्थित करून टाका. सौदी सरांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि जर तुम्ही 11वीचं जे फिजिकल जिओग्राफीचं जे मराठी ट्रान्सलेटेड पुस्तक आहे किंवा 11वी एन-सी-आर-टीचं 11वी एन-सी-आर-टीचं ठीक आहे. फिजिकल जिओग्राफी जे इंग्लिशमध्ये वाचत असाल तर इंग्लिशमध्ये ठीक, नाही वाचत असाल मराठीमध्ये ट्रान्सलेटेड शारदा पब्लिकेशन्स वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगावर डिटेलमध्ये दिलेलं आहे किंवा मग भूगोल आणि पर्यावरणामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाचं जे काही छोटंसं चॅप्टर दिलेलं आहे तो पण केला तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. नंतर मग पण हा घटक लय महत्त्वाचा ठरतो अंतर्गत पृथ्वीचे अंतरंग. नंतर ज्वालामुखी यामध्ये ज्वालामुखीचे प्रकार प्रॉपर करून घ्या. अग्निकंकन वगैरे जे काय आहे ज्वालामुखी कुठली ज्वालामुखी कुठं आहे आणि जे ज्वालामुखीचा जो काही मॅप आहे किंवा अग्निकंकनाचा जो काही मॅप आहे ठीक आहे. तर ते सौदी सरांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. स्टेट बोर्डमध्ये पण आहे. तो पण प्रॉपर करून घ्या. तिथे तुम्हाला प्रश्न फ्रेम होतोय. भूकंप ठीक आहे. ज्वालामुखी भूकंप ते म्हणजे एकत्रितच ते तुम्हाला सांगितलं. तर जसं हे भूकंपाचे केंद्र वगैरे विचारलेलं होतं. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता भूकंपाच्या केंद्रावर. ठीक आहे. लँडफॉर्म निर्मिती, नद्यांच्या लँडफॉर्म निर्मिती,
ठीक आहे. नंतर मग हिमनद्या असू द्या, ठीक आहे. वाऱ्यांच्या बाबतीत कशा प्रकारचे लँडफॉर्म निर्मिती होते, हे सगळं लँडफॉर्म निर्मिती सगळं करून टाका. ठीक आहे. ते अतिशय महत्त्वाचं ठरतं फिजिकल जिओग्राफीमध्ये. नंतर मग भूरूप आणि खडक निर्मिती यामध्ये मग भूरूप आणि खडक निर्मिती यामध्ये खडक निर्मिती, पर्वत निर्मिती, हिमालय मूव्ह होतो हे हे म्हणजे त्याचा जो कन्सेप्ट हिमालयाच्या मूव्हिंगच्या बाबतीत जो कन्सेप्ट होता, ठीक आहे. त्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न फ्रेम झालेले तुम्हाला इथे दिसतील. पर्वत निर्माण करणारी हालचाली कुठल्या? ठीक आहे. अंतर्गत हालचाली कुठल्या? बहिर्गत हालचाली कुठल्या? अशा प्रकारचा तुम्हाला फ्रेम झालेले दिसतील. ठीक आहे. नंतर हवामान या घटकावर रेग्युलर प्रश्न आहे, बेसिकच प्रश्न आहे, पण रेग्युलर प्रश्न आहे. अल निनो, ला निना, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, ठीक आहे. हीट बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न फ्रेम झालेले दिसतील. नंतर मग वारे या घटकावर बघा यामध्ये मग जे स्थानिक वारे असतील ते प्रॉपर करायचे. स्थानिक वारे नंतर मग इतर जे काही वारे असतील, ठीक आहे. स्थानिक वारे आणि जे काही एक त्याचा वाऱ्याचा मॅप आहे, ठीक आहे. मी माझ्या टेलिग्राम चॅनलला पण तो शेअर केलेला होता. माझे हँडमेप मॅप पण टेलिग्राम चॅनलला शेअर केलेले होते. ते थोडंसं बघून घ्या तुम्ही. हँडमेप मॅप पण आहेत, ठीक आहे. ते ते जर तुम्ही प्रॉपर बघितलेलं तर किंवा मग वाऱ्यांचा सेपरेट मॅप आय थिंक सो याच्यामध्ये पण दिलेला आहे. कुठल्या पुस्तकामध्ये नकाशाच्या ऑक्सफर्डचा जो मी मराठीमध्ये जे ऑक्सफर्ड नवनीतचा होता आय थिंक सो ऑक्सफर्ड नव्हता नवनीतचा तो मॅप होता तो मी वापरलेला होता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते वाऱ्याचे हे दिसतात. स्टेट बोर्ड मध्ये पण वाऱ्याचा मॅप दिलेला आहे, तो पण तुम्ही करू शकता. कुठला पण एक करा, पण ते करा. वाऱ्यावर फिक्स प्रश्न आहेत, अतिशय महत्वाचे. ठीक आहे. नंतर मग वने आता याच्यावर काय तुम्हाला पहिले प्रश्न येत होते, पण आता काही प्रश्न तुम्हाला दिसत नाही, तर ते तो टॉपिक तेवढा महत्वाचा ठरत नाही. वर्ल्ड जिओग्राफीमध्ये बघा मग टिबेटियन पठार कुठले, वाळवंट कुठले, सध्याच्या नद्या कुठल्या, नंतर मग हा सरोवर कुठे आहे, अमका सरोवर कुठे आहे, अशा प्रकारचे वर्ल्ड जिओग्राफीवर म्हणजे स्पेसिफिकली ते मॅप रिडिंगवरच तुम्हाला प्रश्न आहेत बरं का. ते मॅप रिडिंगवर तर वर्ल्ड जिओग्राफीत जे काही मॅप्स असतात ते तुम्ही लेटेस्ट जे काही तुम्ही मॅप वापरत असाल तर त्यातलं मॅप थोडंसं रिडिंग प्रॉपर करून नाही का, आणि ते थोडंसं एकदा बघून तुमचे प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होतात. किंवा 11वीचं जे आपलं स्टेट बोर्डचा एनसीईआरटी स्टेट बोर्डचं ते जर पुस्तक जरी तुम्ही प्रॉपर केलं त्यामध्ये तुमचा वर्ल्ड जिओग्राफी प्रॉपर कव्हर होऊन जातो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. मॅप पण त्यामध्येच दिलेले आहे. नंतर मग भारताच्या भूगोलावर, तर भारताच्या भूगोल यामध्ये मग फिजिकल जिओग्राफीवर जास्त फोकस आहे भारताच्या. ठीक आहे. भारताच्या फिजिकल जिओग्राफीवर फोकस आहे. तर ते तुम्ही प्रॉपर करा बरं का. आर्थिक भूगोल नाही, फिजिकल जिओग्राफी लक्षात ठेवा. भारताचा फिजिकल जिओग्राफी त्यामध्ये मग हिमालयाशी संबंधित असू द्या, काही असू द्या, नद्या असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर करून टाका. भारताच्या भूगोलावर त्याच्याशी संबंधित प्रश्न येतो. भारताच्या भूगोलात ऍक्च्युली भूगोलामध्येच बेसिकली तुमचे मॅप रिडिंग चांगलं असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. मॅप रिडिंग, ठीक आहे. मॅप रिडिंग जरा व्यवस्थित करा. ठीक आहे. भूगोलाच्या संबंधित आता जास्त करून प्रश्न त्याच्यावरच फ्रेम व्हायला लागलेत. ठीक आहे. तर मॅप रिडिंग चांगलं असेल तर प्रश्न टॅकल करायला सोपं जातं. ठीक आहे. नंतर मग सॉइल ह्या घटकावर पण तुम्हाला एक प्रश्न येत असतात. ठीक आहे. तर सॉइल हा घटक पण तुम्ही थोडासा जो तुमच्या संदर्भ पुस्तकामध्ये असेल, जसं स्टेट बोर्ड मध्ये जे महाराष्ट्राची सॉइल वर एक चॅप्टर आहे, भारताच्या सॉइल वर एक चॅप्टर आहे. ठीक आहे. तर त्याच्याशी संबंधित जे काही चॅप्टर असतील ते प्रॉपर करून घेतलं तर सॉइल हा घटक तुमचा प्रॉपर कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. नंतर मग बाकीचे जे प्रश्न आहेत ते डिस्ट्रिब्युटेड प्रश्न आहे, म्हणजे मानवी भूगोल किंवा आर्थिक भूगोलावर हे प्रश्न तुम्हाला डिस्ट्रिब्युटेड दिसतील, पण त्याच्यावर काही फिक्स किंवा रेग्युलर प्रश्न येतोच असं नाही. तर त्यामुळे ते काही विशेष महत्वाचे वाटत नाही. स्थलांतरित शेती किंवा उद्योग, बंदरे, जमाती, सण याच्यावर एक एक प्रश्न डिस्ट्रिब्युटेड प्रश्न आलेले आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला जसं करायचं असेल तसं करू शकता. पण महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्राच्या नद्या, महाराष्ट्राचं फिजिकल जिओग्राफी तुम्ही करून टाका. फिजिकल राजकीय पण नाही म्हणत आहे मी, फिजिकल जिओग्राफी आणि आर्थिक पण नाही. महाराष्ट्राचं फिजिकल पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या त्याच्यावर प्रश्न फ्रेम व्हायला लागले, तर ते जरा असं करा. ठीक आहे. ओशनोग्राफी, ठीक आहे. यामध्ये स्टेट बोर्ड मध्ये याचं एक चॅप्टर आहे आणि ओशनोग्राफी याच्यावरच बेसिकली 11वीचं जे पुस्तक आहे ना, 11वीचं पुस्तक, ठीक आहे. स्टेट बोर्डाचं त्याच्यामध्येच प्रत्येक सागरशास्त्राशी संबंधित सगळं काही दिलेलं आहे. ठीक आहे. तर ते त्याच्यातून जरी केलं तरी तुम्ही ओशनोग्राफीचे तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतात आणि स्टेट बोर्ड मध्ये एक याच्यानुसार शार्तानुसार क्रम किंवा काय याचा कन्सेप्ट पण दिलेला आहे, तो पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि सौदी सरांच्या पुस्तकात जर सौदी सरांचं वाचत असेल तर त्यामध्ये जे ओशनोग्राफी दिलंय ते पण सफिशियंट आहे, ते पण करू शकता. ठीक आहे. इकॉनॉमिक्स ऑलरेडी याची डिटेल स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. ठीक आहे. परत करत नाही मी. ठीक आहे. पेपर अनालिसिस कसे करावे त्याच्यामध्ये मी इकॉनॉमिक्सची स्ट्रॅटेजी प्रॉपर दिलेली आहे. ठीक आहे. ते थोडंसं बघून घ्या तुम्ही. एकदम डिटेलमध्ये कव्हर केलं आहे मी ते. ठीक आहे. आता 2020चं
अनालिसिस 2020चं अनालिसिस थोडंसं बघून घ्या, की 2020चं ते कॉलम नव्हतं ना, त्यामध्ये कॉलममध्ये भरलेलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं सांगतो तुम्हाला. 2020 मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं मेजर फोकस हा मध्ययुगीनवर झालेला, प्राचीनवर नाही झालेला. प्राचीनवर 2 प्रश्न आलेले. त्यामध्ये मग ग्रंथ एक विचारला होता, नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ कोणी दिलेला? प्लायनीने दिलेला होता. हा एक प्रश्न. नंतर मग मध्ययुगीनमध्ये मग मुघलावर प्रश्न आलेला, गुप्तावर प्रश्न आलेला, दिल्ली सल्तनतवर, मराठावर आलेला. ठीक आहे. पण याच्यातले आता हा तुमच्या संदर्भ पुस्तकात नाही, पण संदर्भ पुस्तकात असणारे हा एक लुसेंटमध्ये प्रश्न होता दिल्ली सल्तनतशी संबंधित. खालीलपैकी दिल्ली सल्तनतशी संबंधित राजे कुठले होते ते त्याच्यावर प्रश्न आलेला होता. पेशव्याशी संबंधित प्रश्न आलेला होता. ठीक आहे. पेशव्याच्या जोड्या लावा असं काहीतरी प्रश्न आले. ते दरबारात तो उदाहरण दिलं होतं ना मी. तो प्रश्न कसा टॅकल केलेला होता. ठीक आहे. तर जोड्या लावाला बेसिकली हा प्रश्न होता. ठीक आहे. तर डायनास्टीचा दरबार असतो असं लॉजिक तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर त्याच्या बेसिसवर तो प्रश्न टॅकल केलेला होता मी. तर यापैकी बघा नाही म्हटलं तर प्राचीन आणि मध्ययुगीन ह्यावेळी म्हणजे 20चा जो पेपर आला ना, तो थोडा अवघड का म्हणताय? 2020चा प्रश्न कारण की बरेचसे प्रश्न तुमच्या संदर्भ पुस्तकातील नव्हते. ठीक आहे. पण तरी पण तो जर प्रॉपर लॉजिक वापरलं असतं तर चांगला स्कोर येऊ शकला असता. माझा आलेला होता यामध्ये. ठीक आहे. 107 स्कोर होता त्यामध्ये. ठीक आहे. सो इथे बघा प्राचीन आणि मध्ययुगीन. तर मध्ययुगीनवर तुम्हाला इथे फोकस झालेला दिसतो. अदरवाईज जुना ट्रेंड जसा होता, प्राचीनवर फोकस होता, मध्ययुगीनवर कमी. इथं उलटं झालेलं आहे. मध्ययुगीनवर फोकस जास्त टाकलेला त्यांनी, प्राचीनवर कमी होता. ठीक आहे. आणि आधुनिकमध्ये बघा मग, आधुनिकमध्ये जे काही प्रश्न आलेले हे म्हणजे डिस्ट्रिब्यूट झालेले. ठीक आहे. कसे डिस्ट्रिब्यूट झालेले? समाजसुधारकावर एक प्रश्न, समाजसुधारक आणि व्यक्तिविशेष तर ठीक आहे. पण क्रांतिकारक चळवळीवर एक, स्त्रियांच्या सहभागावर एक, जिल्हा विलिनीकरणावर एक, हैदराबाद स्टेट काँग्रेसवर एक, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न झालेले तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर त्यासाठीच माझं मत होतं, की जे बुक लिस्ट तुम्हाला सांगितलं रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून करा तुम्ही. ठीक आहे. ज्या घटकावर प्रश्न आलेले आहेत ते घटक तुम्ही प्रॉपर करा. मॉडर्नच्या बाबतीत तुम्हाला अप्रोच त्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. ज्या घटकावर प्रश्न आले ते टॉपिक करा प्रॉपर. आणि ज्या घटकावर रिपीट प्रश्न आहे आणि जर शक्य झालं त्यामध्ये तुम्हाला हे पण सांगितलं होतं बुक लिस्ट सांगताना 11वीचं जे जुनं 11वी आहे, ठीक आहे, ते तुम्ही वाचू शकता. पण हे जर नाही वाचलं तरी पण त्याचा जो डेटा आहे तो समाधान महाजन सरांच्या पुस्तकात कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तर तरी पण काही प्रॉब्लेम नाही. जर पुस्तकावर चांगली कमांड असेल तर मग हे नाही वाचलं तरी चालते. तरी पण आता बऱ्याच लोकांची इच्छा असते की नाही वाचायलाच पाहिजे. तर मग काय करायचं? समाधान महाजन सरांचं पुस्तक एकदा वाचलं, ठीक आहे. मग 11वीचं पुस्तक एकदा स्कॅन करून घ्यायचं. जो काही डेटा राहिलेला असेल त्याची सेपरेट एक नोट्स काढून घ्यायची. ठीक आहे. मग काय करायचं? हे पुस्तक बाजूला ठेवायचं. समाधान महाजन सरांचं पुस्तक आणि हे जे काही छोटीशी नोट्स असेल, लय 2-3 पानं तुमचे निघतील एक्स्ट्रा डेटाचे. ठीक आहे. त्याची नोट्स घ्यायची आणि हे वाचायचं. एवढंच वाचून काढायचं मग. ठीक आहे. बऱ्यापैकी तरी डेटा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. काही टेन्शन नाही. आणि याच्यामध्ये आहे आणि समाज सुधारक जे सेपरेट पुस्तक आहे ना, थोरमोटेचं जर ते सेपरेट पुस्तक वाचत असाल त्याच्यामध्ये कव्हर होतं. बऱ्यापैकी कव्हर होतं. काही टेन्शन नाही. ठीक आहे. सो आदिवासी चळवळीवर तुम्हाला एक प्रश्न म्हणजे 9 प्रश्न तेव्हा आधुनिकवर आलेले होते. 2 प्रश्न प्राचीनवर आलेले होते. 4 प्रश्न हे मध्ययुगीनवर आलेले होते. ठीक आहे. तर 9 प्रश्न आधुनिक त्याच्यामध्ये पण 9 मायनस तुम्ही वाटल्यास हे समाजसुधारक आणि हे थोडंसं बाहेर काढा. मग 9-2 म्हणजे 7 प्रश्न आधुनिकवर आलेले होते, पण डिस्ट्रिब्युटेड प्रश्न होते. तर हे जे प्रश्न आहे हे जर तुम्ही अगोदर वाचलेलं असलं तर तुमचं हे प्रश्न प्रॉपर टॅकल होऊ शकतो किंवा रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून करा. म्हणजे ज्या टॉपिकवर प्रश्न आले तो टॉपिक चांगले करा. ठीक आहे. आता जसं इथं हैदराबाद स्टेट काँग्रेसवर प्रश्न आले तर ते करून टाकायचं हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम. ठीक आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम प्रॉपर करून टाका. नंतर मग जिल्ह्यांचं विलिनीकरणावर प्रश्न आलेला होता. नंतर मग क्रांतिकारावर प्रश्न आला. त्याच्या संस्थांवर प्रश्न आलेला होता. याच्यावर रेग्युलर प्रश्न येतात बरं का क्रांतिकारकावर. तर हा क्रांतिकारक टॉपिक करून टाकायचा चांगला. ठीक आहे. समाज सुधारक, नंतर स्त्रियांचा सहभागावर प्रश्न एक आलेला होता. आदिवासी चळवळ एक आलेला होता. तर असं जे टॉपिकवर प्रश्न आले ना, तेवढे टॉपिक जरा चांगले करून टाकायचे. ठीक आहे. नंतर मग जिओग्राफी 2020ला डिस्ट्रिब्युशन तेच तुम्हाला सांगतोय. जिओग्राफीमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर पहिले तेवढा फोकस नव्हता. ठीक आहे. पण आता 2020 मध्ये काय झालेलं होतं? 2020 मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर 3 प्रश्न आलेले होते. त्यातही 3 प्रश्न आणि जगाच्या भूगोलावर तुम्हाला इथे बघा, जगाच्या भूगोलावर 5 प्रश्न, महाराष्ट्राच्या भूगोलावर 3 प्रश्न तुम्हाला दिसतील. 2 म्हणजे ते महाराष्ट्राच्या भूगोलावर नव्हते. ते ऑप्टिमम पॉप्युलेशन आणि तुकडीकरणावर एक प्रश्न होता आणि 5 प्रश्न तुम्हाला हे याच्यावर दिसतील. कशावर? भारताच्या भूगोलावर प्रश्न दिसतील. आता भारताच्या भूगोलावर 20 मध्ये पण तुम्हाला काय सांगितलेलं? फिजिकल चांगलं करा. हे बघा, आर्थिक, नद्या, हवामान हे फिजिकल जिओग्राफीवर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. एक प्रश्न आला होता आर्थिक भूगोलावर, ते कोलशी संबंधित होता, पण तो सिंपल प्रश्न होता. त्याला काही म्हणजे स्पेसिफिक अभ्यासाची काय गरज होती असं काही नाही. ठीक आहे.
नंतर मग महाराष्ट्राच्या भूगोलावर फिजिकल जिओग्राफीवर तुम्हाला सांगितलं, फिजिकल जिओग्राफी प्रॉपर करा. मृदा जर प्रॉपर केलं असतं 6वीच्या पुस्तकामध्ये 7वीच्या पुस्तकामध्ये दिलंय ते, त्याच्यावर बेसिसवर पण तुमचा हा मृदाचा प्रश्न टॅकल केलेला होता, झाला असता. त्यानंतर मग यामध्ये आता महाराष्ट्रावर तुम्हाला काय सांगितलं होतं मी, फिजिकल जिओग्राफी प्रॉपर करा. आता इथे थोडंसं तुम्हाला प्रश्न कशावर आले होते महाराष्ट्रावर, नंदुरबार जिल्ह्याच्या विषयी आलेला होता, तालुक्या संबंधित राजकीय, महाराष्ट्राचा राजकीय भाग ते तुम्हाला सांगितलं होतं. महाराष्ट्र मॅप किंवा मॅप रिडिंगवर जनरली प्रश्न फोकस झालेले तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याचा क्रम बेसिकली अशा प्रकारचे प्रश्न राज्यसेवेला येत नाही बरं का, तरी पण त्यावेळेस आलेला होता. एखाद्या वेळेस असं एक्सेप्शनल प्रश्न पडून जातो. ठीक आहे. तरी पण माझं असं मत राहील, जे काही अनालिसिस मी केलेलं तर राजकीय पेक्षा राजकीय कराच करा, काही प्रॉब्लेम नाही, पण फिजिकलवर फोकस करा महाराष्ट्राचं भूगोल पूर्व परीक्षेसाठी करत असाल तर. ठीक आहे. भूसुधारणावर तर हा तर रेग्युलर प्रश्न येतच आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि लोकसंख्येवर प्रश्न आलेला आहे, जिल्हा घनता सेक्स रेशो याच्यावर प्रश्न आलेला आहे लोकसंख्येवर. ठीक आहे. तर हे म्हणजे जोड्याला आलेला होता, इथं महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर प्रश्न आलेला होता. त्यासाठी तुम्हाला सांगतोय की लोकसंख्या करताना महाराष्ट्र आणि भारत या दोघांवर फोकस करणं अपेक्षित आहे. पण सध्या कसं होतंय ना, आता 20चा जो पॅटर्न आहे ना, तेच तुम्हाला सांगतो. 20चा पॅटर्नच जरा वेगळा होता, प्रश्नपत्रिकाच वेगळी आलेली होती. ठीक आहे. तर 20 मध्ये त्यांनी फोकस लोकसंख्येवर जर प्रश्न जरी टाकला, ठीक आहे, तरी तो त्यांनी याच्या बेसिस महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर टाकला. जनरली प्रश्न हे भारताच्या लोकसंख्येवर जास्त फोकस असायचे. ठीक आहे, भारताच्या लोकसंख्येवर. तरी भारताचंच मी असं म्हणेल, कारण की 21 मध्ये तुम्हाला आय थिंक भारताच्या याच्यावर प्रश्न आलेला होता. 21 मध्ये पॅटर्न मेंटेन केलेला आणि सिंपल आलं होतं. 21चा प्रश्नपत्रिका सिंपल होती. ठीक आहे, असं. सो महाराष्ट्राचं करा, भारताचंही करा, पण त्यासाठी म्हणतात ना, ज्यांचा मेन्सचा जर प्रॉपर अभ्यास असेल तर त्यांना थोडंसं हेल्प होते. पण परीक्षा पास होत नाही असं नाही बरं का. जे लोक म्हणतात की मेन्सचा अभ्यास नसेल तर मग प्री पास होत नाही, असं नाही. प्री पास होऊ शकते. ठीक आहे. फक्त अप्रोच प्रॉपर पाहिजे, अनालिसिस प्रॉपर पाहिजे. ठीक आहे. पण हेल्प होऊ शकते. येस, कारण की जेवढा तुमचा जास्त अभ्यास तेवढं तुमचं म्हणजे स्कोप वाढतो ना रे, लॉजिक लावायचा स्कोप वाढतो. आणि बेसिकली जे काही ऑफबीट प्रश्न तुम्हाला वाटतात की हे ऑफबीट प्रश्न आहे, पण ते बेसिकली मेन्सच्या सिलेबसमध्ये कुठे ना कुठे कव्हर झालेले असतात. गोल्डन रेस बायोटेक्नॉलॉजीचा प्रश्न मेन्सच्या मध्ये कव्हर होऊन जातात, बायोटेक्नॉलॉजीमध्ये अशा प्रकारचं. ठीक आहे. जसं मी तुम्हाला हे सांगितलेलं उपग्रहाचे प्रकार. ठीक आहे. तर मेन्समध्ये कव्हर होऊन जातं ते, राईट, असं. एन्व्हायरमेंट, आता एन्व्हायरमेंट मध्ये जे काही प्रश्न आलेले ना, तर एन्व्हायरमेंट मध्ये आय थिंक सो 6 ते 7 प्रश्न तुम्हाला एन्व्हायरमेंटवर आलेले. आता जनरली सायन्स मध्ये 20 प्रश्न यायचे. ठीक आहे. पण ह्या वेळेस मग त्यांनी काय केलं, एन्व्हायरमेंटला 6 ते 7 प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. आणि इथं जे आहे कुठलं सायन्समध्ये मग जे 20 प्रश्नांचं वेटेज होतं ते बेसिकली 17 प्रश्नांवर वेटेज ते आलेलं. ठीक आहे. हे मी स्वतः लिहून काढलेलं होतं बरं का. मी माझं अनालिसिस केलेलं होतं. कारण की कुठल्याही परीक्षा अटेम्प्ट करताना साधारण 2-3 वर्षाचा प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस तुम्ही स्वतः करा. 3 वर्ष प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस तुम्ही स्वतः करा. ठीक आहे. तर एन्व्हायरमेंट मध्ये बघा 5-6 प्रश्न आलेले होते, पण सिंपल प्रश्न होते बरं का. काय खूप काही अवघड वगैरे काही नाही. तुम्ही नॉर्मल जर तुमचा एन्व्हायरमेंटचा अभ्यास असला तरी तुमचे प्रश्न टॅकल होणारे होते, किंवा लॉजिकच्या बेसिसवर तुम्ही हा प्रश्न टॅकल होऊ शकत होते. ठीक आहे. सगळे नाही म्हणत मी, तरी पण माझं असं मत राहील, एन्व्हायरमेंटचे जे काही प्रश्न येत आहेत, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला अप्रोच ऑलरेडी सांगितला होता मी. एन्व्हायरमेंटची बुकली जेव्हा तुम्हाला सांगितलेली, त्यामध्ये बेसिक तुम्ही ऍटलिस्ट ते पुस्तक वाचून 3 दिवसाचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. 3 दिवस पुस्तक वाचून त्याच्यात जर महत्त्वाच्या डेटाचा जर तुम्ही नोट्स बनवून टाकल्या, त्याच नोट्स तुम्हाला प्रीला पण कामात येतात, मेन्सला पण कामात येतात. त्याच्यातून तुमचे प्रश्न टॅकल होऊ शकतात. ठीक आहे. आणि नाही केलं तरी तुम्ही लॉजिकच्या बेसिसवर एन्व्हायरमेंटचे प्रश्न टॅकल करू शकता, किंवा जे प्रश्न एन्व्हायरमेंटचे जे अगोदर विचारलेले प्रश्न आहेत, ठीक आहे, तर तेवढे प्रश्न जरी प्रॉपर करून घ्या जर काहीच नाही केलेलं असेल तर. ठीक आहे. पण असं सोडायचं नाही, काही ना काही करायचं त्या सब्जेक्टचं. ओके. इकॉनॉमिक्सचं बघा, हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. इकॉनॉमिक्सवर जे काही प्रश्न आलेले, तर हे इकॉनॉमिक्सच्या स्ट्रॅटेजीमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर, इथं पण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर फोकस झालेला होता, कोर इकॉनॉमिक्सवर नव्हता. ठीक आहे. सायन्समध्ये आता बघा, डिस्ट्रीब्युशन पहिले बायोलॉजीवर जास्त असायचं, पण ह्यावेळी इक्वल डिस्ट्रीब्युशन करून टाकलं सायन्सचं. ठीक आहे. 5 प्रश्न तुमचे फिजिक्सवर येतात, 6 प्रश्न तुमचे केमिस्ट्रीवर येतात, आणि बायोलॉजीवर 6 प्रश्न येतात. म्हणजे बायोलॉजीवर पहिले 10 प्रश्न आणि इकडे 5-5 असं डिस्ट्रीब्युशन पहिले असायचं.
पण 20 मध्ये थोडंसं अजून ते इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करून टाकलेलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचं. आणि बायोलॉजीवर खूप काही अवघड प्रश्न नाही आलेले, एकदम सिंपल प्रश्न आहे, वाचले तुम्हाला कळेल. स्लीपिंग सिकनेस आजार, मेंडेलचा आजार, ठीक आहे. मेंडेलवर एखादा ऐतिक प्रश्न होता, जो काय शास्त्रज्ञ आणि त्याच्या जनक त्याच्या जोड्या लावावर प्रश्न आलेला होता, ठीक आहे. तर सिंपल प्रश्न होते, ठीक आहे. नंतर मग असे सिंपल आहेत रे, काही खूप काही अवघड नाहीये. तर त्यामुळे बेसिक करा बरं का, खूप जास्त पाठांतराच्या मागे लागू नका, ठीक आहे. नंतर मग फिजिकल आणि केमिस्ट्री, सॉरी फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यामध्ये पण म्हणजे तेच टॉपिक आहेत, रेडिओ ऍक्टिव्हिटी, टेलिकम्युनिकेशन, सॅटेलाइट, नंतर मग थॅमसन ॲटॉमिक मॉडेल, असं साऊंड, हे ते त्याच्यावरच प्रश्न आहेत. तेच बेसिक प्रश्न आहेत. त्यामुळे सांगतोय की जे आहेत तेच गोष्टी प्रॉपर करा, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल, ठीक आहे. महत्वाच्या टॉपिकवर जास्त फोकस होऊ द्या शेवटच्या 15 दिवसामध्ये, ठीक आहे. त्यासाठी हे सगळं अनालिसिस तुमच्यासाठी चाललंय. क्वालिटीमध्ये 2020 ला काहीच पॅटर्न चेंज नाहीये. नेहमीप्रमाणे क्वालिटीमध्ये तुम्हाला 14 प्रश्न तुमचे भाग 1 वर तुम्हाला दिसतील, म्हणजे कोर क्वालिटीवर. भाग 2 क्वालिटी भाग 2 त्याच्यावर एक प्रश्न फक्त आला होता, कॅबिनेट सेक्रेटरीएट. हे मेन्सला तुम्हाला कॅबिनेट सेक्रेटरीएट हा टॉपिक येतो, ठीक आहे. त्याच्यावर एक प्रश्न आला होता, पण तरी 14 प्रश्न तुमच्या हातातले आहेत बरं का, ठीक आहे. आणि 2020 ला तर तुम्हाला याच्यावर तर प्रश्नच दिसणार नाही. कशावर? लोकल गव्हर्नमेंटवर प्रश्नच नाही वाटतं. पंचायत राजवर नाही आहे. येस. ठीक आहे, चलो. नंतर मग इथे बघा, करंटचं पण तसंच, तेच मेजर टॉपिकवरच प्रश्न आहे, ठीक आहे. तेच टॉपिक रिपीट आहे, तेच टॉपिक तुम्ही परत करा, व्यवस्थित करा. बघा, सिंपल प्रश्न आहेत तुम्हाला. पुरस्कार, व्यक्तिविशेष, चर्चेतील व्यक्तिमत्व, स्पेस टेक्नॉलॉजी, ठीक आहे. तेच आहेत, काही विशेष नाही, काही वेगळं काही नाही. ठीक आहे. इथे पण करंटचा पण हे मेंटेन झालेलं दिसतोय तुम्हाला. 12 प्रश्न आलेले आहेत करंटवर. 2-3 प्रश्न ते म्हणजे पर्सनल डिस्ट्रीब्युशन थोडंसं चेंज पण केलेलं होतं या 20च्या पॅटर्नमध्ये. असा हा 20चा पॅटर्न आहे, ठीक आहे. 21चा पॅटर्न आता हे तुम्ही, आता हे जे काय मी अनालिसिस दिलेलं आहे, हे ते याची काय करायची, प्रिंट आउट मारायची, ठीक आहे. कशाची? ह्या जे पीडीएफ मी दिलेले आहे, जे टेबल्स दिले आणि त्याच्यामध्ये 21चा कॉलम दिलेला आहे, ठीक आहे. ते 21चा कॉलम तुम्ही स्वतः अनालिसिस करायचं आणि स्वतः अनालिसिस करून तो 21चा कॉलम भरायचा आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की 21 मध्ये कसं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, ठीक आहे. टॉपिकचं कसं डिस्ट्रीब्युशन झालंय ते तुम्हाला 21चं कळेल, ओके. आणि त्याच्यानुसार मग तुम्ही अजून जर थोडंफार काय मेजर चेंज होत नाही याच्यामध्ये, थोडंफार काही जे काही चेंजेस वाटले तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. हे तुमच्यासाठी 21 चॅनल हे तुमच्यासाठी होमवर्क असेल, ठीक आहे. तर थांबूयात आपण इथे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. पुढच्या सेशनला लवकरच भेटूया आपण. पुढचं सेशन नोटिफाय कर देऊ, ठीक आहे, कशावर असेल ते. बाय बाय, टेक केअर.